ठीक आहे, नाही ठीक आहे. कारंजा या गावामध्ये आयोजित होणाऱ्या या शरद व्याख्यानमालेच्या 62व्या वर्षीच्या व्याख्यानमालेचं 8वं आणि शेवटचं पुष्प गुंफण्याची संधी मला येथील आयोजकांनी दिली, त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे मनापासून आभार मानतो. गेल्या अनेक वर्षापासून चिंतनाचा हा महायज्ञ आपण अतिशय नेटानं चालवता आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की हा यज्ञ राबवण्यासाठी खपणारे जे कोणी कार्यकर्ते आहेत, या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी या गावातील नागरिक या व्याख्यानमालेला ज्या पद्धतीचा प्रतिसाद देतात, हा देखील खरोखरीच वाखाणण्यासारखा आहे. मी सर्वप्रथम या आयोजकांचं मनापासून अभिनंदन करतो. अनेक वर्षापासून आपण चिंतनाचा हा महायज्ञ सुरू ठेवलेला आहे. यासोबतच मला इथे उपस्थित सर्व श्रोतृवृंदाचं देखील मनापासून अभिनंदन करावं असं वाटतं. कारण मुळात ज्या मोठ्या गावामधून मी आलो आहे, त्या गावाची जर व्याख्यानमालांची स्थिती बघितली तर अतिशय गाजलेल्या आणि अनेक वर्ष सुरू असलेल्या व्याख्यानमालांना आता 30 ते 40 लोक असायला लागले, अशी स्थिती निर्माण झालेली आहे. त्याच्या उलट आज या ठिकाणी बऱ्यापैकी आपण सर्वजण एकत्रित आलो आहोत आणि गेले 7 दिवस वेगवेगळ्या विषयाच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी चिंतन केलेलं आहे. आजचा जो विषय मी आपणासमोर मांडणार आहे, त्या विषयाची एक छोटीशी पार्श्वभूमी सांगत असताना मला आनंद होतो की इथे माझ्यासमोर आपल्या घरामध्ये नांदणाऱ्या 3ही पिढ्या उपस्थित आहेत. आजोबांची पिढी, आईबाबांची पिढी आणि मुलांची पिढी, अशा 3ही पिढ्या उपस्थित असताना तुमच्या माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचा असा एक विषय या ठिकाणी आपणासमोर मांडण्याची संधी मला प्राप्त होते. मुळात अंजलीताईंनी माझा परिचय देत असताना माझ्या या विषयासंबंधी जे सांगितलं की आता आधुनिक काळामध्ये आपल्याला आपल्या मुलांना जर मोठं करायचं असेल तर त्याचं शास्त्रशुद्ध व्यवस्थापन केलं पाहिजे, असं त्या म्हणाल्या. तुमच्या माझ्या मनामध्ये प्रश्न उत्पन्न होतो की हे व्यवस्थापन खरोखरीच करण्याची गरज आहे का? या मूलभूत प्रश्नापासून आपण सुरुवात करूयात की आतापर्यंत तुमच्या माझ्या घरामध्ये मुलं मोठे होत असताना ती मोठी होत गेली आणि मग त्यांचं जीवन सुरू राहिलं आणि जीवनामध्ये त्यांनी यशस्वीता प्राप्त केली. आताच मुळात या 21व्या शतकाच्या 19व्या वर्षामध्ये अशी काय आवश्यकता झालेली आहे की संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे अधिष्ठाता म्हणून काम करणारे डॉक्टर अविनाश मोहरील शरद व्याख्यानमालेमध्ये येऊन या मुलांना मोठं कसं करायचं या संबंधीचं चिंतन आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. या मूलभूत प्रश्नाचा जर आम्ही विचार केला तर आपल्याला असं लक्षात येतं की आपल्या घरी जेव्हा मुलं मोठे होत आहेत आणि त्यांची मोठं होण्याची प्रक्रिया जेव्हा आम्ही मनापासून अनुभवतो आहोत, तेव्हा प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही संभ्रम आहे. नेमका तो संभ्रम काय आहे याचा उलगडा मी माझ्या बोलण्यामध्ये करणार आहे. पण हे करत असताना माझा जो मूलभूत प्रश्न आहे की आपल्याला मुळात हे करायचं आहे का? कारण ज्या पद्धतीच्या मुलांच्या संबंधीच्या समस्या आम्ही आपल्या ड्रॉइंग रूममध्ये पती पत्नी आपापसात बोलवून सोडवण्याचा प्रयत्न करतायत, त्यामधून ते सुटतायत का, हा पहिला महत्त्वाचा भाग आहे. माझा परिचय करून देताना वहिनींनी माझ्या क्वालिफिकेशनमध्ये एक क्वालिफिकेशन सांगितलं. मी मास्टर्स केलेलं आहे सायकोथेरपी आणि काउन्सिलिंगमध्ये. आणि या काउन्सिलिंगच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना गेल्या 3-4 वर्षामध्ये माझा हा अनुभव आहे की अनेक ठिकाणी मुले देवाघरची फुले या संबंधीचा विषय मांडल्यानंतर अनेक पालक भेटायला येतात आणि ते असं सांगतात की आम्हाला आमच्या मुलांशी कसं बोलावं आणि त्यांचं विश्व समजून कसं घ्यावं हे मुळात कळत नाही आहे. पिढ्यांचं अंतर जर पाहिलं तर इथे ज्येष्ठ मंडळी देखील आहेत. जुन्या काळामध्ये असं म्हणलं जायचं की आजोबांची एक पिढी असायची, त्यांच्या मुलाबाळांची एक पिढी असायची आणि त्यांच्या मुलाबाळांची, अशी मुलं बाळ आणि आई वडील असं पिढीचं अंतर आपण साधारणतः समजून घेत होतो. पण 21व्या शतकामधला एक महत्त्वाचा बदल जो तुम्हाला मला ठळकपणे जाणवतो तो असा आहे की पिढ्यांमधलं जे अंतर ते साधारण 20 ते 25 वर्ष आम्ही समजत होतो ते आता 5 ते 6 वर्षावर आलेलं आहे. घरामध्ये जर एक बहीण असेल आणि तिचा 6 वर्ष लहान जर भाऊ असेल तर बहीण ही वेगळ्या पिढीची आहे आणि भाऊ हा वेगळ्या पिढीचा आहे. इतक्या वेगानं
तुमच्या माझ्या आजूबाजूचा समाज बदलत चालला, इतक्या वेगानं या बदलत्या समाजाचे पडसाद तुमच्या माझ्या कुटुंबावर पडायला लागले आणि कुटुंबामधला सगळ्यात तदर्थ आणि सगळ्यात संवेदनशील घटक म्हणजे तुमच्या माझ्या घरी मोठा होणारा मुलगा किंवा मुलगी यांच्या मनावर त्याचे परिणाम इतक्या झपाट्यानं व्हायला लागलेले आहेत की तो बदलाचा त्यांच्या मनावर होणारा जो परिणाम आहे ना, त्या परिणामाचा वेग तुम्हाला मला सांभाळणं कठीण झालंय. मुळात तुमचं माझं चुकत काहीच नाही आहे. काही मूलभूत गोष्टी ज्या तुम्ही आम्ही मोठे होत असताना आपल्या पालकांनी राबवल्या होत्या त्या तशाच्या तशा राबवण्याचा तुम्ही आम्ही प्रयत्न करतो आणि इथेच सगळ्यात मोठी गल्लत होते. मला माझ्या वडिलांनी ज्या परिमाणांवर मोठं केलं त्याच परिमाणांवर मी माझ्या मुलांना मोठं करण्याचा प्रयत्न करत असेन तर मला असं वाटतं की माझ्या संपूर्ण मुलांना मोठे करण्याच्या योजनेला यश येऊ शकत नाही. आणि यासाठी म्हणून आधुनिक काळामध्ये मुलांच्या मोठं होण्याच्या शास्त्रशुद्ध व्यवस्थापनाचा विचार आपल्याला करता येईल का, हा एक महत्त्वाचा भाग आज या ठिकाणी आहे. मला आयोजकांनी सांगितलं आहे की अत्यंत विचारी आणि प्रबुद्ध असा श्रोता या गावाला लाभला आणि त्यामुळे मी अभिनंदन त्यांचं यासाठी करू इच्छितो की या बदलत्या काळामध्ये जेव्हा तुमच्या माझ्या घरामध्ये चौकोनी डब्बा नावाचं एक यंत्र आहे ज्याच्यामधून 160 नव्हे तर 800 चॅनल्सच्या माध्यमातून ज्या सांस्कृतिक अतिक्रमणाचा प्रभाव तुमच्या माझ्या मनावर पडत चाललाय ना, त्या प्रभावाला सोडून आज तुम्ही लोक इथे आहात याचा सगळ्यात मोठा आनंद आहे. जे वातावरण तुम्ही आम्ही अनुभवतो आहोत आणि ज्या वातावरणाचे पडसाद तुमच्या माझ्या कुटुंबावर पडत आहेत त्याच्यामध्ये त्या चौकोनी डब्बा ज्याला आपण टेलिव्हिजन असं म्हणतो किंवा चॅनल्सचा डब्बा म्हणतो याचा जास्त मोठा प्रभाव आहे. पण त्याचा प्रभाव कमी करायचा असेल किंवा तंत्रज्ञान जे तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये आलं या तंत्रज्ञानाचा चांगल्या प्रकारे मुलांना मोठं करण्यासाठी उपयोग जर करून घ्यायचा असेल तर आपल्याला काही गोष्टी ह्या ठरवाव्या लागतील. तर ठरवायचं कुठे त्यासाठी आयोजकांनी ही संधी आपल्याला दिलेली आहे. तुमच्या माझ्या ड्रॉइंग रूम मध्ये बसून तर हे निश्चित ठरवलं जाऊ शकतं, अडचण काहीच नाही. पण हे त्याचा सुंदर शब्द आहे जो मला वापरताना नेहमी आवडतो, हे म्हणजे समूह चिंतन आहे. आपण समूह चिंतन करतोय आपल्या घरातल्या मुलाबाळांचं आणि फक्त आपल्या घरातल्या मुलाबाळांचं नाही तर एकंदरच समाजात मोठ्या होत असणाऱ्या मुलाबाळांचं चिंतन आपण करतोय, त्यांच्या संगोपनाचं चिंतन आपण करतोय. आणि त्यासाठी म्हणून अगदी सुरुवातीला मला एक छोटासा एक्सपेरिमेंट करायचा, एक छोटासा प्रयोग करायचा आहे. ही क्लिप तुम्हाला दिसतायत. माझ्या बोलण्याला आणि माझ्या भाषणाला थोडासा आधार मिळावा म्हणून मी हे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन मुद्दाम करतोय. याचा उपयोग असा आहे की या तंत्रज्ञानाच्या आधारे काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या मला सांगता येतात परंतु त्या पाहिल्यामुळे जास्त प्रभावी वाटतात अशा काही गोष्टींचा अंतर्भाव याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. मुळात विषय तुमच्या माझ्या मनापर्यंत पोहोचला पाहिजे. बंधू भगिनींनो, व्याख्यानमालेसारख्या कार्यक्रमाचा हेतू हा मनोरंजन असू शकत नाही, कारण मनोरंजन हे तुमच्या माझ्या जीवनाचा आधार असतं. एखादा गाण्याचा कार्यक्रम असेल, आपण गाण्याच्या कार्यक्रमाला जातो, गाणे ऐकून आपल्याला आनंद होतो आणि कार्यक्रम संपता क्षणी आपल्या मनोरंजनाचा कोटा संपलेला असतो, परत आपण आपल्या कामाला लागलेलो असतो. व्याख्यानासारखा विचारी कार्यक्रम वेगळा यासाठी आहे की मुळात माझा संवाद आपल्याशी संपल्यानंतर त्याची उपयोगिता सुरू होणार असते. इथे प्रत्येक जण आपापल्या वर्तुळातून आलेला आहे, प्रत्येक जण आपापल्या वर्तुळामध्ये मनापासून काम करतो. या समूह चिंतनातून जर काही आडाखे आपल्याला बांधता आले, काही विचारांचे कण जर आपल्याला मिळवता आले तर त्याचा उपयोग तुमच्या माझ्या वर्तुळामध्ये मला करता येईल का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि त्यासाठी म्हणून मुले देवाघरची फुले हा विषय समजण्यासाठी एक मानसिकता मला बनवायची आणि ती मानसिकता अशी आहे की यानंतर आपल्या समोर या स्क्रीनवर काही चित्र दिसतील, त्याच्यासोबत एक संगीत वाजेल, पण तू ते संगीत बघत असताना, ऐकत असताना आणि ती चित्र बघत असताना मला विनंती करायची आहे की आपल्या मनामध्ये आले पाहिजे आपल्या घरी असणारे लहान मुलं, आपल्या घरामध्ये मोठी होणारी पिढी, आपल्या घराचं चैतन्य, आपल्या घराचा खरा श्वास आणि तुम्ही आम्ही आयुष्यामध्ये ज्यांच्यासाठी समर्पित असतो अशा मुलांना स्मरून आपल्याला 2 मिनिटं फक्त त्यांना मनामध्ये आणता येईल का. मला ते आवश्यक यासाठी वाटतं की या व्याख्यानाचा विषय मुळात त्यांच्याशी संबंधित आहे आणि त्यांच्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत ना त्याचा विचार आपल्याला करायचा आहे. तो विचार करत असताना आपल्या घरातला लहान मुलगा, कारण मी बोलत असताना जी उदाहरणं आपल्याला सांगणार आहेत ना ती आपल्याही घरात घडू शकतात. कधी कधी तर आपण अक्षरशः बेचैन होऊन जातो, कधी कधी तर आपल्याला कळत नाही की काय करावं.
आणि मग मी ज्या गोष्टीचा अभ्यास केला त्या काउन्सिलर नावाच्या एका माणसाकडे आपल्याला आपल्या घरच्या त्या छोट्याशा चिमुकल्याला घेऊन जावं लागतं. काउन्सिलरकडे जाणं चूक नाही आहे, परंतु माझी अशी ठाम मान्यता आहे की लहान मुलाला मोठं करत असताना आणि त्याच्या जीवनाला खरा आकार देत असताना त्याचे काउन्सिलर सगळ्यात श्रेष्ठ दर्जाचे काउन्सिलर जर कोणी असतील तर त्याचे आई बाबा आहेत, त्याचे आजी आजोबा आहेत. या लोकांनी जर चांगल्या प्रकारे त्याच्या संगोपनामध्ये लक्ष दिलं आणि आधुनिक काळानुसार संगोपनाच्या संकल्पना बदलवल्या तर आपल्याला कोणा काउन्सिलरकडे जाण्याची आवश्यकता नाही. परंतु ते प्रमाण वाढायला लागलं आणि त्यामुळे जो भाग आणि जी कमतरता निर्माण झाली ती आपल्याला बघता येईल का? आपल्या मुलांचा विचार आपण करूयात. बघा आपली मुलं येतात का मनात आपल्या, अशीच गोड हसणारी. देखो इन्हें ये है ओस की बूंदे, पत्तों की अशीच जीव लावणारी. आसमां से कूदे, अंगड़ाई ले फिर करवट बदल कर, नाजुक से मोती हंस दे अशीच हसून घर खळखळून टाकणारी. खो न जाएंगे तारे जमीन पर, ये तो है सर्दी में धूप की किरणें, उतरे जो आंगन को सुनहरा सा करने, मन के अंधेरों को रोशन सा कर दे, ठिठुरती हथेली की रंगत बदल दे, खो न जाएंगे तारे जमीन पर. आपल्या घरामधल्या मुलांचा असा सुंदर हात आम्ही पकडलाय आणि त्याचा हात हातात धरून आपल्याला त्याला सांभाळायचं आहे. हे सांभाळत असताना हे सांभाळणं मात्र 21व्या शतकातलं आहे. 21व्या शतकामध्ये जेव्हा तुमच्या माझ्या मुलाचा हात आपण हातात धरतो तेव्हा बदललेल्या काळाच्या कोणत्या कोणत्या गोष्टी ह्या आपल्याला मनामध्ये घ्याव्या लागतात. एक म्हणजे अतिशय झपाट्यानं बदलणारी वेगवान व्यवस्था तुमच्या माझ्या आजूबाजूला आहे. तुमच्या माझ्या घराला तंत्रज्ञानाचा आधार लाभलेला आहे आणि तंत्रज्ञानानं तुमचं माझं आयुष्य अवघं बदलवून टाकलेलं आहे संपूर्णपणे. पण या तंत्रज्ञानामुळे झालं काय की आपल्या प्रत्येकाचा व्हॉट्सॲप अकाउंट आहे, प्रत्येकाचा फेसबुक अकाउंट आहे, प्रत्येक जण मोबाईलवर एकमेकाशी कनेक्टेड आहे. परंतु हे कनेक्टेड असणं केवळ व्हर्च्युअल आहे. फक्त व्हर्च्युअल दृष्टीने आपण एकत्र आहोत आणि त्या एकत्र असण्याला अर्थ उरलेला नाही यासाठी की आपण हळूहळू हळूहळू आत्मकेंद्री व्हायला लागलेलो. 21व्या शतकातले जे लक्षण आहेत याचा परिणाम आपल्या मुलांवर काय होतो हा आपला महत्वाचा भाग आहे. याच्यामुळे निर्माण झाली अस्वस्थता. कशा प्रकारची अस्वस्थता आहे, कशा प्रकारचा समाज आहे? सुरुवातीला ज्या गोष्टी मी सांगतोय या नकारात्मक जरी वाटत असल्या तरी त्या समजून घेणं आवश्यक यासाठी आहे की आपल्याला आपल्या मुलांचं भवितव्य घडवायचं आहे आणि ते घडवत असताना त्याच्यामध्ये असणाऱ्या काही गोष्टी तर अनेक वेळा आपल्या लक्षातही येत नाहीत की अशा पद्धतीच्या समस्या मुलांकडे असू शकतात, अशा पद्धतीच्या समस्या मुलांसमोर राहू शकतात. आणि बरेच वेळा मग काउन्सिलिंगला आलेल्या मुलांशी बोलत असताना लक्षात येतं आणि त्यानंतर त्यांच्या पालकांना सांगितल्यानंतर पालक म्हणतात की आमच्या काळी तर असं नव्हतं, आपल्या काळी असं नव्हतं पण ते आता आहे. अस्वस्थता जी तुमच्या माझ्या मनामध्ये आहे ना, एक छोटीशी गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो. मी कोणी तत्ववेत्ता नाही किंवा भविष्यवेत्ता नाही. उद्याचं वर्तमानपत्र अजून प्रकाशित व्हायचं आहे
वर्तमानपत्रामध्ये बातम्या कुठल्या असतील हे मी सांगणार नाही, कारण वार्ताहर त्या बातम्या गोळा करत आहेत आणि त्या उद्या प्रकाशित होतील. पण त्या वर्तमानपत्रामध्ये घडणारी एक गोष्ट मात्र जी 100% खरी करणार आहे, ती गोष्ट मी आपणाला सांगतो की उद्या वर्तमानपत्र हातात आल्यानंतर आपण तर इतके विचारी श्रोते आहात आणि त्यामुळे वर्तमानपत्र वाचत असाल. उद्या वाचत असताना मी सांगतो म्हणून एक गोष्ट करा की वर्तमानपत्र वाचत असताना त्यामधल्या सकारात्मक बातम्या किती आणि नकारात्मक बातम्या किती हे मोजून काढा. मी खात्रीपूर्वक आपल्याला सांगू इच्छितो की उद्याच्या वर्तमानपत्रामध्ये जे अजून प्रकाशित व्हायचं आहे त्याच्यामध्ये 80% बातम्या ह्या नकारात्मक आहेत आणि 20% फक्त सकारात्मक आहेत. जर आपलं नशीब चांगलं असेल तर तुमच्या माझ्या आजूबाजूला अस्वस्थ असणाऱ्या समाजाचं प्रतिबिंब ज्या वर्तमानपत्रामध्ये प्रकाशित होतं त्या वर्तमानपत्रामध्ये असणाऱ्या वातावरणाचा परिणाम तुमच्या माझ्या मुलावर होत नसेल का हो? ज्या पंखांखाली आपल्या मुलांना दडवून घेतलेला आहे ना, त्या पंखांमधून त्याला बाहेर पडावं लागतं आणि बाहेर पडल्यानंतर त्याच्या मनावर होणारे प्रभाव हे तुम्हाला मला लक्षात येत नाहीत. दुसरा ताण आहे प्रचंड मोठ्या स्पर्धेचा. त्या स्पर्धेमध्ये मुलांना ढकलून दिलेलं आहे तुम्ही आम्ही आणि त्या स्पर्धेमध्ये धावायला लावतोय. फक्त वेड्यासारखी मुलं त्या स्पर्धेमध्ये धावायला लागलेली आहेत आणि त्याचा परिणाम त्यांच्या मनस्थितीवर किती भयानक प्रकारे होतोय याचा अंदाज आपल्याला येत नाही. आपल्याला फक्त त्याची खूप जास्त गुणांची मार्कशीट आल्यानंतर वर्तमानपत्रामध्ये त्याचा फोटो देण्यामध्ये आनंद असतो, पण मुळात त्या संबंध प्रक्रियेमध्ये त्याच्या मनावर आलेला ताण हा आपल्याला दिसत नाही. तुमच्या माझ्या या जगामध्ये संयम देखील फार कमी झालेला आहे. अतिशय कमी संयम आहे. कुठलीही गोष्ट अत्यंत ॲरोगंटली आपल्या समोर येते. सोशल मीडिया वापरणारे लोक हे सहज समजू शकतात की किती छोट्या छोट्या गोष्टी ह्या सोशल मीडियावर किती तीव्रतेनं आणि किती आग ओकणाऱ्या मांडल्या जातात की ज्यामधून आपल्याला असं वाटतं माणूस माणसाबद्दल बोलतोय. हे का होतं? कारण माझा संयम राहिलेला नाही. जो संयम आधीच्या पिढ्यांचं एक अत्यंत मोठं वैशिष्ट्य होतं तो राहिलेला नाही. आणि म्हणून या जडणघडणीसाठी माझ्या वहिनींनी माझा परिचय करून देताना जे सांगितलं, जडणघडणीचं आपल्याला नियोजन करावं लागणार आहे. जुन्या काळामध्ये घरामध्ये मुलं मोठे होत होते आणि आई वडिलांना तेवढं लक्ष द्यायचं कारण नव्हतं. इथे असणाऱ्या ज्येष्ठ मंडळींना तर कदाचित त्याबद्दल फार चांगलं माहिती की एकेका घरामध्ये 8-8, 9-9 मुलं होते हो. कधी कधी आई वडिलांना माहित नव्हतं आपला हा मुलगा कुठल्या वर्गात आहे म्हणून. पण या मुलांना कधीही उन्हाळ्यामध्ये 2 महिन्याच्या संस्कार शिबिरांमध्ये पाठवावं लागलं नाही. 2,000 रुपये किंवा 5,000 रुपये फी देऊन संस्कार शिबिरामध्ये पाठवलं नाही, कारण घरच संस्काराचं केंद्र होतं. त्याला जाऊन कुठल्या संस्कार शिबिरात शिकवावं लागत नव्हतं की तुझ्या हातात जर एक पदार्थ आहे तो तो वाटून घेतला पाहिजे. हा मूलभूत संस्कार वाटण्याचा, शेअर करण्याचा जो माणूस करतो हा मुळात घरातच दिला जात होता. आता तो संस्कार शिबिरात शिकवला जातो. हा ताण जो निर्माण होतो आणि त्यासाठी म्हणून मुलांचं व्यक्तिमत्व समजून घेतलं पाहिजे. आपण थोडासा सायकोलॉजीचा पार्ट येईल, परंतु आपण विचारी लोक आहात आणि अत्यंत शांतपणे आणि मनापासून ऐकता म्हणून तो सायकोलॉजीचा पार्ट मला सांगावा असं वाटतं. मुलांचं व्यक्तिमत्व जेव्हा असतं ना, प्रत्येकाचं व्यक्तिमत्व स्वतंत्र आहे हो. प्रत्येक जण स्वतंत्र व्यक्तिमत्वाचा आहे आणि म्हणून तुमच्या माझ्या अंगठ्याचे आणि रेटिनाचे ठसे घेतले जातात आधार कार्डावर, कारण ते एकाचे दुसऱ्याशी मॅचच होत नाही. माझा रेटिना हा दुसऱ्या कुणाशी, जगातल्या कुठल्याही माणसाशी मॅच होऊ शकत नाही आणि म्हणून माझा रेटिना, माझ्या डोळ्यामध्ये असणारा रेटिना हे माझा पर्सनॅलिटी सिम्बॉल बनतो. मग इतकी छोटी गोष्ट तुम्हाला मला कळत असताना माझ्या घरचा मुलगा हा शेजारच्या मुलापेक्षा किंवा त्याच्या सारखा झाला पाहिजे असा आग्रह का असतो? त्याच्या सारखा तो असला पाहिजे असा आग्रह का असतो? J.W. ॲल्पॉर्टनं फार सुंदर व्याख्या दिलेली आहे. पहा किती छान आहे, मी सांगतो समजावून. कॅरेक्टरायझिंग डिस्टिंक्टिव्ह क्वालिटीज ऑफ अ पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल, पॅटर्न्ड इंडिव्हिज्युअलिटी. याला पॅटर्न्ड इंडिव्हिज्युअलिटी असं त्यानं म्हटलंय. इथे उपस्थित असणाऱ्या कोण्याही एका माणसाला मी जर विचारलं की तुमचा आवडता रंग कोणता आहे, तर तो म्हणेल गुलाबी. दुसऱ्या माणसाला उभं केलं आणि त्याला म्हटलं तुझा आवडता रंग कुठला आहे, तर लाल. हे 2 प्रश्नांची उत्तर आल्यानंतर पुढचा जर प्रश्न मी विचारला की लाल का, याचं शास्त्रशुद्ध उत्तर काय आहे? काहीच नाही. मला लाल रंग का आवडतो किंवा मला निळा रंग का आवडतो याचं शास्त्रशुद्ध आणि वैज्ञानिक उत्तर मी देऊ शकत नाही, कारण तो माझ्या मूलभूत स्थायी व्यक्तिमत्वाचा भाग आहे. असं माझं मूलभूत स्थायी व्यक्तिमत्व जर माझं आहे तर ते माझ्या घरातल्या मुलांचं आहे आणि तो एक स्वतंत्र घटक आहे.
तो स्वतंत्र घटक आहे हे जेव्हा मी समजायला लागतो ना, तेव्हा मग सगळ्यात महत्वाची भावना. एक सुंदर उदाहरण देता येईल आपल्याला की मोगऱ्याची फुलं असतात आपल्या घरी फुललेली. मोगऱ्याच्या फुलांचे 3 महत्वाचे उपयोग 3 लोक एकाच मोगऱ्याच्या फुलाचे वेगवेगळे करतात. काही जण मोगऱ्याची फुलं तोडतच नाही, झाडावरच ठेवतात. कोणी जर पाहुणे आले तर त्यांना त्याचा सुगंध झाडावर मिळतो. कुणाला मोगऱ्याची फुलं पाहिल्याबरोबर ती तोडून घ्यावीशी वाटतात आणि देवाच्या चरणी अर्पण करावीशी वाटतात. आणि कुणाला मोगऱ्याची फुलं तोडून, आमच्या माता भगिनी आहेत, त्यांना केसामध्ये माळण्याची इच्छा होते. मोगऱ्याची फुलं तीच आहेत, परंतु त्याचे उपयोग 3 वेगवेगळे आहेत आणि 3ही आपल्या जागी बरोबर आहेत. सांगण्याचा हेतू आहे की व्यक्तिमत्व एकच असतं, परंतु त्या व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलू असतात. मुळात आपल्या घरच्या मुलाला आपण समजून घेतलंय का की त्याचं व्यक्तिमत्व काय आहे, त्याच्या मनामध्ये काय चाललेलं आहे, त्याच्या मनामध्ये कुठल्या गोष्टी आहेत. आणि म्हणून या व्यक्तिमत्वाचे 3 महत्वाचे पैलू असतात. हा तो सायकोलॉजीचा पार्ट आहे जो मला सांगणं आवश्यक वाटतं. एक म्हणजे इद असतं. इद म्हणजे काय की शरीर, भावना आणि आक्रमकता याचं होणारं दर्शन. इथे जर साप आला एकदम, आणि साप आल्याबरोबर आपण जे उठून उभे राहू एकदम, आपली जी रिॲक्शन असते कुठल्याही घटनेबद्दल दिली जाणारी, ती स्पॉन्टेनियस रिॲक्शन असते, ती क्षणार्धार्थ केलेली रिॲक्शन असते. आपण गाडी चालवतात आणि मध्ये जर कोणी आलं पटकन तर आपण ब्रेक दाबतो. ही घडणारी अत्यंत क्षणिक अशी प्रतिक्रिया आहे. ही प्रतिक्रिया म्हणजे इद असतो. आपल्या प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वामध्ये तो मूलभूत असतो आणि त्याचा अभ्यास केला जात नाही. असं होतं का की गाडी चालवताना समोर जर कोणी आला तर मग आपण आपल्या मेंदूला आदेश देतो हळूच की आता समोर कोणीतरी आलेला आहे, आता तुला ब्रेक दाबायचा आहे, आता तू ब्रेक दाब. हे मुळात होत असलं तरी देखील ती प्रक्रिया मात्र क्षणार्धात होते. आणि अशा प्रकारे क्षणार्धात होणाऱ्या प्रक्रियेला आणि प्रतिक्रियेला इद असं म्हणतात. व्यक्तिमत्व 3 महत्वाच्या भूमिकांवर आधारित असतं. एक आहे इद, दुसरा आहे इगो. मराठीमध्ये आपण इगो हा शब्द वापरतो. मी वाक्य अगदी बरोबर बोललोय बरं. मराठीमध्ये आपण इगो हा शब्द वापरतो. इंग्लिश असला तरी इगो मराठीत वापरतो. त्या माणसाला फार इगो आहे, तिला फार इगो आहे. मुळात इगो या शब्दाचा अर्थच आम्ही चुकीचा वापरत असतो. इगो म्हणजे आपल्या व्यावहारिक मागण्या ज्या आहेत, माणूस म्हणून तुमच्या माझ्या व्यावहारिक मागण्या ज्या आहेत, या संबंध समाजामध्ये सामाजिक दृष्टिकोनातून वावरत असताना व्यवहार म्हणून माझ्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या म्हणजे माझा इगो आहे. आणि ह्या इगोमध्ये असणाऱ्या मागण्या देखील आपल्या व्यक्तिमत्वानुसार बदलत जातात. एखादा संत असला तर त्यानं भौतिक सुखापासून स्वतःला दूर केलेलं असतं आणि त्यामुळे त्याच्या व्यावहारिक मागण्या वेगळ्या असतात. मी जर एका विद्यापीठाचा अधिष्ठाता म्हणून काम करतो तर माझ्या व्यावहारिक मागण्या वेगळ्या राहतील. किंवा एखादा शेतावर काम करणारा आपला शेतकरी बांधव असेल, त्याच्या व्यावहारिक मागण्या वेगळ्या असतात. व्यक्तिमत्वानुसार व्यावहारिक मागण्या बदलतात, व्यक्तिमत्वानुसार इद बदलत जातो. आणि त्याहून महत्वाची एक गोष्ट आहे सुपर इगो. हा सुपर इगो म्हणजे तुमच्या माझ्या मनावर लहानपणी कोरल्या गेलेल्या गोष्टी. काय सांगता मोहरील सर, अगदी खरी गोष्ट आहे. इथे बसलेल्या अनेक लोकांना माहिती असेल किंवा एखाद्या व्याख्यानामधूनही आपण ऐकलं असेल की आपल्या मेंदूची, ज्या मेंदूद्वारे तुमच्या माझ्या संबंध जीवनाचं, शरीराचं संचालन चालतं, त्या मेंदूचा विकास हा वयवर्ष 6 पर्यंत 92% झालेला असतो. 92% of our brain is developed up to the age of 6. 6 वर्षापर्यंत 92% मेंदू हा विकसित झालेला असतो. उरलेलं सगळं जीवन 8% आपल्याला चालवायचं असतं. मुळात लहानपणी तुमच्या माझ्या मनावर जे कोरलं जातं ना, ते कायमस्वरूपी तुमच्या माझ्या व्यक्तिमत्वाचा भाग असतं. आणि म्हणून आपल्यापैकी काही जणांना उंचावर गेल्यानंतर भीती वाटत असते. त्याचे पडसाद आणि त्याचे सूत्र कुठेतरी आपल्या लहानपणी आपल्याला शोधायला मिळतात. कुठलंही व्यक्तिमत्व तयार होत असताना ते या प्रकारे तयार होतं. मी हे 3 मुद्दे आपल्याला सांगितले यासाठी की या इद, इगो आणि सुपर इगो याच्यामध्ये कायम संघर्ष सुरू असतो. कायम संघर्ष. सामाजिक स्थिती जी निर्माण होते ना, ती या संघर्षामधून निर्माण होते. माझ्या व्यावहारिक मागण्या जर पूर्ण झाल्या नाही तर मला त्याचा त्रास होतो आणि त्रास झाल्यानंतर त्यानुसार माझं कार्य तयार होतं. माझ्या मनावर लहानपणी कोरल्या गेलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी देखील माझ्या व्यक्तिमत्वाला वेगवेगळ्या प्रकारचे पैलू पाडत असतात आणि ते पैलू देखील मला विकसित करण्याच्या दृष्टीनं मला मदत करतात. आणि म्हणून या सगळ्या सुपर इगो, इगो आणि इद याच्यामधला असणारा संघर्ष, हा संघर्ष जन्म झाल्यापासून सुरू होतो.
आपल्या घरच्या लहान मुलांना काही समजत नाही असं वाक्य कधीही उच्चारू नये, कारण त्यांच्याही मनात हा संघर्ष सुरू आहे, तो अव्याहतपणे सुरू असतो. आणि ज्या व्यक्तीच्या जीवनामधल्या या संघर्षांमधून निर्माण होणाऱ्या प्रश्नांना अत्यंत सुचारू पद्धतीनं आणि सहानुभूतीनं उत्तर दिले जातात, तो माणूस आयुष्यामध्ये यशस्वी होतो. अगदी साधी आणि सोपी गोष्ट आहे. माणसाच्या यशस्वीतेचं लक्षणच हे आहे की लहानपणी कोरल्या गेलेल्या गोष्टी, त्यानंतर त्याची क्षणार्धात होणारी क्रिया आणि त्यासोबत त्याच्या व्यावहारिक मागण्या याच्यामधला समतोल जेव्हा साधला जातो, तो समतोल साधला जातो संवादानं. आणि त्यासाठी म्हणून व्यक्तिमत्व घडत असताना ते व्यक्तिमत्व तयार होतं आणि त्यासाठी आवश्यक असतं इमोशनल डिस्प्लेसमेंट, ज्याला भावनांचं विस्थापन म्हणतात. माझ्या मनात तयार झालेल्या भावना मला व्यक्त झाल्याच पाहिजे. अत्यंत सुंदर उदाहरण आपल्याला देता येऊ शकेल. आपल्या घरच्या मुलांच्या मनामध्ये चालणाऱ्या वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं जेव्हा आपण देत नाही, जेव्हा त्याच्या मनामध्ये निर्माण होणाऱ्या वेगवेगळ्या समस्यांबद्दल तुम्ही आम्ही चर्चा करत नाही, जेव्हा त्याच्या मनामध्ये त्याला अस्वस्थ करणाऱ्या घटना ह्या मनातून पोखरून टाकत असतात, त्यावेळी त्याच्या पाठीवर हात ठेवून तुम्ही आम्ही जवळ बसून त्याला समजून घेत नाही, तेव्हा त्याची स्थिती कशी झाली असते माहिती आहे का? त्याची स्थिती झाली असते का प्रेशर कुकर सारखी. सायकॉलॉजीमध्ये आम्ही नेहमी प्रेशर कुकरचं उदाहरण देतो. तुमच्या माझ्या घरी प्रत्येकानं प्रेशर कुकर पाहिलेला आहे. आणि प्रेशर कुकर जेव्हा आपल्या माता भगिनी गॅसवर ठेवतात, तेव्हा त्यातलं अन्न तेव्हाच व्यवस्थित शिजतं जेव्हा आवश्यक तेवढी वाफ आतमध्ये राहते आणि उरलेली वाफ बाहेर निघते शिट्टीद्वारे. शिट्ट्या चांगल्या झाल्या आणि वाफ आवश्यक तेवढीच खाली राहिली तर वरणभात चांगला शिजतो. पुढे काय होतं? आपल्या घरातल्या मुलाच्या मनामध्ये चाललेली अस्वस्थतेची आंदोलनं थोडीशी समजून घेऊयात. त्या आंदोलनांमुळे त्याचं होत असणारं प्रेशर कुकर सारखी स्थिती समजून घेऊयात. आणि ती काय आहे? जर समजा ती शिट्टी झाली नाही तर काय होतं हे माझ्या माता भगिनींना माहिती आहे. त्या प्रेशर कुकरच्या झाकणावर एक सेफ्टी व्हॉल्व असतो. तो सेफ्टी व्हॉल्व यासाठी असतो की त्याच्यामध्ये अशा प्रकारचा पदार्थ लावलेला असतो, अशा प्रकारचा धातू लावलेला असतो की विशिष्ट मर्यादेनंतर जर कुकरमधली वाफ शिट्टीच्या द्वारे बाहेर पडली नाही तर त्या वाफेच्या उष्णतेमुळे तो जो धातू आहे त्या सेफ्टी व्हॉल्व मधला तो वितळतो आणि हवा तिथून बाहेर निघते. असं अनेक वेळा घडलेलं तुम्ही आम्ही पाहिलेलं आहे. वाफ बाहेर निघाली पाहिजे. तुमच्या माझ्या मुलांच्या मनामध्ये काय चाललेलं आहे ते बाहेर काढता आलं पाहिजे. ते काढण्यासाठी आपल्याला काही व्यवस्थापनाच्या गोष्टी आहेत. तिसरा भाग सांगत असताना मात्र मी देखील एका मुलीचा आणि मुलाचा बाप असल्यामुळे माझ्या अंगावर काटा येतो. जेव्हा प्रेशर कुकरच्या शिट्टीमध्ये अन्न अडकलेलं असतं, अन्नाचे कण अडकले असतात, तेव्हा प्रेशर कुकरची शिट्टी होत नाही. सेफ्टी व्हॉल्वमध्ये देखील काही अडकलेलं असतं आणि सेफ्टी व्हॉल्वमधून देखील वाफ बाहेर निघत नाही. तेव्हा प्रेशर कुकर फुटतो, एक्सप्लोड होतो. आपण समजून घेऊयात की आपल्या घरी असणाऱ्या मुलांच्या, तरुण पिढीच्या मनामध्ये असणारे विचार, त्या विचारांचं इमोशनल डिस्प्लेसमेंट जर झालं नाही तर ते एक्सप्लोड होतील. ज्या अमेरिका देशासारखा वर्णन तुम्ही आम्ही करतो आणि तुम्हाला मला तिथे जाण्याची इच्छा असते, या जगातला बलाढ्य आणि सर्वोच्च बलाढ्य असा देश ज्याला आपण तुम्ही आम्ही म्हणतो, तिथल्या सामाजिक व्यवस्थेचा जर अभ्यास केला तर आज आपल्याला तिथले रिपोर्ट्स असं सांगतात की वयवर्ष 8 ते वयवर्ष 12 या वयोगटातले 47% मुलं सिझोफ्रेनियाने आजारी आहेत. सिझोफ्रेनिया हा आजार असा आहे की जो एकटेपणामुळे होतो. आणि एकटेपणा कशामुळे निर्माण होतो तर मनातल्या भावनांचं विस्थापन न होणे. हीच संभावना तुमच्या माझ्या घरामध्ये देखील आहे. कारण ज्या या ठिकाणी असणाऱ्या ज्येष्ठ पिढीला अजूनही आठवतं की उन्हाळ्याच्या, अगदी माझ्या पिढीला देखील आठवतं की उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आम्ही आमच्या आजोबांकडे 2 महिने जाऊन राहायचो आणि सगळे भाऊ भावंड एकत्रितपणे खेळायचो. आज आपण तशा पद्धतीचं वातावरणच निर्माण केलेलं नाही. व्यावहारिक जगामध्ये व्यावहारिक रूप समजून घेत असताना तुम्ही आम्ही व्यवहार इतका शिकलो की ते व्यक्तिमत्व घडवणारे काही घटक महत्त्वाचे जे आहेत ते म्हणजे एक शारीरिक बांधणी. प्रत्येकाचं फिजिक वेगळं असतं आणि ते फिजिक वेगळं असल्यामुळे मला त्या आईची कीव करावीशी वाटते की त्या पोराला त्याचं फिजिक न समजून घेता टीव्हीवरची ॲडव्हर्टाईज पाहून कपभर बोर्नविटा सकाळी आणि कपभर बोर्नविटा संध्याकाळी. का खावा त्यांनी, का प्यावा?
त्याचं शारीरिक बांधणी आपण समजून घेणार की नाही? प्रत्येकच आईला किंवा प्रत्येकच बाबांना जर त्यानं फुटबॉल प्लेअर झालं पाहिजे असं वाटेल तर कसं जमेल हो? असं जमू शकत नाही. शरीर बांधणी प्रत्येकाची वेगळी असते, बुद्धिमत्ता प्रत्येकाची वेगवेगळी असते, भावनिक अनुबंध प्रत्येकाचे वेगवेगळे असतात. प्रत्येकाच्या मनाचा कौल वेगळा असतो, प्रत्येकाच्या मनाचा पॅटर्न वेगळा आहे, प्रत्येकाच्या मनाची स्थिती वेगळी आहे, प्रत्येकाचे लहानपणीचे अनुभव वेगवेगळे आहेत. कुठल्या प्रकारे तो पोरगा मोठा झालेला आहे यावर देखील बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात. आणि म्हणून आपल्या हातात जे आहे ना ते आपल्याला करता आलं पाहिजे. आता त्याला सुंदर अनुभव कसे देता येतील हे आपण बघणार आहोत. कौटुंबिक वातावरण अत्यंत महत्वाचा घटक आहे, व्यक्तिमत्वावर परिणाम करणारा. अंदाज राहत नाही आपल्याला, आई वडील जेव्हा एकमेकांशी जोरजोरानं भांडत असतात ना, तो लहान मुलगा बघत असतो आई वडिलांचं भांडण. आई वडिलांना भान नसतं की आपण आपल्या लहान मुलासमोर वाटेल तसं एकमेकांना बोलतो आहोत, त्याचे परिणाम काय होत असतील. मानसिक दृष्टीने त्या मुलाला जर सुदृढ करायचं असेल तर सांस्कृतिक आणि सामाजिक वातावरण देखील देता आलं पाहिजे. म्हणून मी तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन केलं, तुमचं सगळ्यांचं अभिनंदन यासाठी की अशा प्रकारच्या विचार यज्ञामध्ये तुम्ही सहभागी होतात. हे सांस्कृतिक आणि अत्यंत मंगलमय वातावरण मुलांना देता आलं पाहिजे. अन्यथा प्रत्येक घरांमध्ये किंवा अनेक घरांमध्ये आपलं काम टाळण्यासाठी आणि आपल्यावर जर आपला पोरगा काही काम लादत असेल तर त्याला टीव्हीचं चॅनल लावून देणारे आई वडील आहेत की तू त्रास नको देऊ, ते पोकेमॉन पहा, त्याला टीव्ही लावून दिला जातो. पण मी वेळ घालवणार नाही त्याच्यासोबत. आणि हे महत्वाचा भाग आहे. प्रत्येक मुलाच्या जडणघडणीचे वेगवेगळे टप्पे असतात आणि त्यासाठी म्हणून मुलांच्या जडणघडणीचं शास्त्रशुद्ध नियोजन आपल्याला करता येईल का? अतिशय शास्त्रशुद्ध नियोजन आपल्याला करावं लागतं. या नियोजनामधला एक अत्यंत महत्वाचा भाग मुलांसाठी वेळ देणे. टाइम, वेळच नाही. त्या मुलांना इतकं गुंतवून टाकलेलं आहे आणि आपण सगळेजण इतके गुंतवलेलं. म्हणून मला आनंद झाला की इथे ज्येष्ठ पिढी पण आहे, आमची पिढी पण आहे आणि लहान पिढी पण आहे. एका कुटुंबामध्ये वावरत असताना या कुटुंबाचा आपापसातच संवाद नाही आणि त्यामुळे त्या मुलांना वेळच मिळत नाही. या छोट्या गावामध्ये काही लोक त्या पद्धतीने जगत असतील, पण आपलंही जीवन येणाऱ्या काळात बदलणार आहे. कशा पद्धतीचं आहे ते? एका IT कंपनीमध्ये काम करणारा माझा मित्र सकाळी 8 वाजता ऑफिसला जातो, रात्री 8 वाजता परत येतो. आपल्या मनामध्ये पटकन आलं असेल की मोरील सर, कारंजासारख्या गावामध्ये तुम्ही येऊन IT इंडस्ट्रीचं उदाहरण कशाला देताय? मी यासाठी देतोय की आपली मुलं तिथे जाणार आहेत, त्या मुलांनी तसं करू नये ही मानसिकता आपल्याला बनवायची. मुलांचं व्यक्तिमत्व घडवत असताना आत्ता लहान असणारे पोरं फक्त विचारात नाही घ्यायचे, ते पुढे मोठे होणार आहेत आणि त्यांनी कसं मोठं व्हावं हे देखील तुम्हाला मला समजून सांगायचं. सकाळी 8 वाजता तो निघतो, रात्री 8 वाजता परत येतो. संपूर्ण ऊसाच्या चरकातून रस काढल्यानंतर जसं चिपाड उरतं ना तसं त्याचं झालेलं असतं. 8 वाजता किंवा 9 वाजता आल्यानंतर जेवण करतो. तो जेवण केल्यानंतर अमेरिकन कंपनी आहे आणि अमेरिकन कंपनीचे त्यांचे क्लायंट्स सकाळी जागे असतात. इकडे रात्र असली तरी तिकडे क्लायंट्स असतात आणि म्हणून पालक तो बिचारा माझा मित्र रात्री 11 वाजता लॅपटॉप उघडून बसतो. तो सकाळी 4 वाजेपर्यंत आपल्या क्लायंटशी डील करतो, आठवड्यातून 4 दिवस. मुलांशी द्यायला वेळच नाही हो, वेळच ठेवलेला नाही. आणि वेळ न देण्याचं कारण असं आहे की हे नव्या युगात वेळ सोडून बाकी सगळं आहे. त्या मुलाला गुंतवून टाकलाय संपूर्णपणे. त्यालाही आपल्याला काही बोलायची गरज नाही ना आपल्याला त्याला बोलायची गरज नाही. 6 वर्षाचा एक मुलगा, 6 ते 7 वर्षाचा, काय करतो आपण त्याचं? सकाळी सर त्याला उठवतात 5:30 वाजता, कारण गावापासून 20 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या शाळेमध्ये त्याला जायचं असतं. स्कूल बस यायची असते. त्याची आई त्याला उचलते आणि बादलीत बुचकाळते. त्याच्यातून बाहेर काढला बिचारा, ते पेंगुळलेलं असतं पोरगं बिचारं, ते इतकं कोकरू बिचारं पेंगुळलेलं असतं. त्याला कसा बसा युनिफॉर्म घालते आणि युनिफॉर्म घालून त्याला बसमध्ये बसवते. 1 तास ती बस पूर्ण गावात फिरत फिरत शाळेमध्ये जाते. 8:30 वाजता ते पोरगं शाळेत पोहोचतं. शाळेत पोहोचल्यानंतर 8:30 वाजल्यापासून तर 2:30 ते 2:45 वाजेपर्यंत त्याच्याकडून ही ऍक्टिव्हिटी ती ऍक्टिव्हिटी करत 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 2:30 वाजेपर्यंत पार त्याला थकवून टाकलं जातं. 2:30 वाजता ते पोरगं पुन्हा गाडीमध्ये बसतं बिचारं, 1 तास प्रवास करत घरी येतं. घरी आल्यानंतर त्याला असं वाटत असतं की युनिफॉर्म काढून फेकावा आणि मस्त खेळायला जावं, पण त्याची आई त्याचे दुसरे कपडे घेऊन तयार असते. त्याच्या अंगातला युनिफॉर्म काढला, त्याला टी-शर्ट आणि पॅन्ट घातली की त्याला मॅथमॅटिक्सच्या ट्युशनला पाठवतात. 7व्या वर्गामध्ये, 5व्या वर्गामध्ये, 4थ्या वर्गामध्ये त्याला मॅथमॅटिक्सची ट्युशन. मॅथमॅटिक्स संपली की इंग्रजीची ट्युशन. ती संपून परत येत नाही. 6 वाजता ते बिचारं काकुळतेने पाहत असतं की आता तरी सोड मला. अजिबात नाही.
ऑफिसमधून बाबा आलेले असतात आणि बाबा त्याला गाडीवर बसून ॲबॅकसच्या ट्युशनला सोडवतात. आठवड्यातून 3च दिवस ॲबॅकसची ट्युशन असते. त्या बिचाऱ्याला असं वाटत असतं की उरलेले आठवड्यातले 3 दिवस जे आहेत ते तरी सुटका मिळेल, पण नाही, ती सुटका मिळू शकत नाही. 3 दिवस ॲबॅकस आणि 3 दिवस फुटबॉल किंवा तबला किंवा पेटी. 8 वाजता हे सगळं आटपून ते पोरग घरी येतं. घरी आल्यानंतर केविलवाण्या नजरेनं मायबापाकडे पाहतं, पण मायबाप मात्र त्याच्याकडे मोठे डोळे करून पाहत असतात की अजून बेटा अभी तेरी छुटका नाही आहे. तो पहिले ट्युशनचा होमवर्क करतो, मग तो शाळेचा होमवर्क करतो. असं 10 वाजेपर्यंत केल्यानंतर अत्यंत काकुळतीनं भक्त जसा मातेसमोर उभा राहून म्हणतो की आता तरी मला सोड. ती माता अजूनही त्याला सोडत नाही. ती त्याला म्हणते आता प्रोजेक्ट करायचं आहे. आणि मग ते दुसरीतलं किंवा तिसरीतलं कोकरू त्या प्रोजेक्टच्या बाजूनं झोपून जातं आणि त्याचे आई बाबा त्याचा प्रोजेक्ट करतात. बंधू भगिनींनो, या संबंध याच्यामध्ये वेळ कुठे आहे? देयर इज टाइम. टाइम इज मिसिंग. आणि तो मिसिंग असल्यामुळे जबाबदारी देऊन टाकलेली आहे क्लासेसवर आणि शाळेवर. मी बाप म्हणून स्वतःला चांगला सिद्ध कसा समजू शकतो? तर मी माझ्या मुलांना वाटेल तेवढे ट्युशन क्लासेसमध्ये टाकू शकतो, वाटेल तेवढे कोचिंग क्लासेसचे पैसे भरू शकतो, त्याला पाहिजे तो क्लास लावू शकतो. त्यानं तोंडातून शब्द काढायचा आणि मी त्याला सांगायचं क्लासला लावतो. कशाचे क्लासेस? सर, आपल्याला आश्चर्य वाटेल आपण बसलेल्या सगळ्यांना की अशा पद्धतीचं वातावरण आणि अशा पद्धतीचा क्लास कारंजामध्ये नसेल, पण मुंबईत एक क्लास मी असा पाहून आलो. माझ्या थोडा है थोडी की जरूरत आहे नावाचा माझा कॉलम चालतो दैनिक हिंदुस्थानमध्ये दर मंगळवारी. त्याच्यामध्ये मी लेख लिहिला होता त्याच्यावर. माझ्या बहिणीच्या मुलीच्या शाळेमध्ये मी गेलो. आपल्याला आश्चर्य वाटेल, मी पाहून आलो. ते ऐकलं होतं फक्त आणि माझाही विश्वास नव्हता, पण मी पाहून आलो. कुठल्या यंत्रवत व्यवस्थेकडे तुम्ही आम्ही चाललो आहोत? काय आहे ती? त्या शाळेमध्ये एक वर्कशॉप होतं 15 दिवसाचं. त्या वर्कशॉपमध्ये वयवर्ष 3 ते वयवर्ष 8 या वयोगटातले मुलं सामील करण्यात आले होते. वर्कशॉपची फी होती 15,000 रुपये. आणि काय शिकवत होते? खोड्या कशा करायच्या. आश्चर्य वाटेल, मी स्वतः पाहून आलो. खोड्या कशा करायच्या. 15 दिवस त्यांनी खोड्या कशा करायच्या हे शिकवलं आणि मग शेवटच्या दिवशी त्याचं डेमॉन्स्ट्रेशन होतं, प्रात्यक्षिक. मला धक्काच बसला हे काय आहे म्हणून. प्रात्यक्षिकामध्ये तो टीचर उभा राहिला. ऍक्टिव्हिटी नंबर 1. ऍक्टिव्हिटी नंबर 1 काय आहे? तो युनिफॉर्म होता, त्याच्यावर प्लास्टिकचा अंगरखा घातला होता आणि त्यांचं पेन दिले, इंक पेन, आणि एकमेकांच्या अंगावर शाई शिपडायची. ऍक्टिव्हिटी नंबर 1. ऍक्टिव्हिटी नंबर 2 एकमेकांना गुदगुल्या करायच्या. ऍक्टिव्हिटी नंबर 3 एकमेकांना धक्के मारायचे. ऍक्टिव्हिटी नंबर 4 एकमेकांना वाकुले दाखवायच्या. वाकुले दाखवणं, खेळणं हे संस्कार शिबिरामधून शिकवा लागते. पण हे घडतंय. मला तिथे उपस्थित असलेल्या पालकांचे चेहरे पाहिले आणि मला वाटलं की हे पालक फक्त धन्यता मानतायत की या कोर्सची 15,000 रुपये फी मी देऊ शकतोय, बस. अहो, संध्याकाळच्या वेळी ते पोरग वाट पाहत असतो. 5 वर्षाचं, 6 वर्षाचं, 7 वर्षाचं पोरग वाट पाहत असतं. त्या शाळेमध्ये माझ्या बेंचवर माझ्या बाजूनं बसलेला जो चिंगू आहे ना, त्या चिंगूनं मला धक्का मारला आणि तो धक्का मारल्यानंतर मी त्याला एक गुद्दा मारला आणि मग दोघांनाही सरांनी पनिशमेंट दिली आणि मला खूप रडू आलं. आणि बाबा, मला त्यावेळी तुमची आठवण आली, हे मोठ्या काकुळतीनं सांगायचं असतं. पण संध्याकाळी ऑफिसमधून आलेला बाप हा ऑफिसमधला राग घरी काढतो. बाप घरी आल्यानंतर घरात जर चिडीचूप होत असेल ना, तर बापाला समजावं आणि बापानं समजून घ्यावं की आपलं वाघामध्ये परावर्तन झालेलं आहे. कसा असेल होतो बाप की घरी आल्यानंतर आपल्या मुलांना म्हणतो, छप्प बसा, कल्ला करू नका, माझं डोकं दुखून राहिलं. अरे, तू घरी आल्यानंतर तर मुलांनी आनंद घ्यायला पाहिजे, आनंदानं नाचायला पाहिजे, आनंदानं बागडायला पाहिजे की आता बाबा घरी येणार, आता मजा येणार. पण आमचा ऑफिसरचाच राहतो, तो बिचारा बाप होऊच शकत नाही. क्लासेसवर दिलेल्या जबाबदाऱ्या तुम्हाला मला समजावं लागेल. संस्काराचे देखील वर्ग आहेत. कशा प्रकारे संस्कार केले जाऊ शकतात? मोबाईल आणि लॅपटॉपवर गुंतून असलेली आई, वडील आणि त्यांचा घरच्या वेगवेगळ्या साधनांमध्ये गुंतलेला मुलगा. पण तो मुलगा संस्कारांच्या माध्यमातून कशा प्रकारे आनंदी होऊ शकतो जरा बघूयात.
रोहन रोहन आई वडील कामात आहेत, मुलगा खेळतोय काही काही. बाबा मोबाईलवर. खेळणी फक्त घेऊन चालत नाही. दिस इज रिॲक्शन. रोहन आता मात्र आईने केलेली कल्पना बघा किती सुंदर आहे. याचा आवाज थोडा वाढवता येईल लॅपटॉपचा. काय होतंय बघा. सुंदर झाडं लागली आहेत 2 घरात. किती गोड असलं ते. आईच्या झाडाला लाल लाल आहे. शेवटी आईच ती. हॅपीनेस. याला आनंद म्हणतात. आई आपली लॅपटॉपवर काम करते आहे, वडील मोबाईलवर बोलत आहेत आणि मुलगा वेगवेगळ्या खोलीमध्ये कुठे मोबाईल खेळतो, कुठे व्हिडिओ गेम खेळतो. आणि मुलाची रिॲक्शन आल्याबरोबर आईवडिलांच्या लक्षात आलं की काहीतरी चुकतंय. आणि मग त्याला दिलेला वेळ हा किती सुंदर होता. त्या मुलाच्या चेहऱ्यावर आलेला हसू किती सुंदर होतं. हे असले बदल आपल्याला आपल्या घरामध्ये करता येतील. ज्या इंग्रजी वाङ्मयाचा मी अभ्यास केला ना, त्या वाङ्मयामध्ये मला एक सुंदर चित्र एका कवितेच्या माध्यमातून समजायला मिळालं. ते मला तुम्हाला सांगू दे. वेळ देणं म्हणजे काय असतं, वेळेचं महत्त्व काय आहे आणि वेळेचा उपयोग करून आपल्याला आपल्या घरामध्ये आनंद कसा निर्माण येतो. थॉमस ग्रे नावाचा एक कवी आहे, ज्यानं एलिजी रिटन इन कंट्री चर्चयार्ड नावाची कविता लिहिली. त्या कवितेमध्ये त्यानं वर्णन केलेल्या जगातल्या सगळ्यात सुंदर चित्राची. काय असेल होते चित्र? स्वित्झर्लंडचे सुंदर पहाड असतील का? नाही. ताजमहल असेल का? नाही. इजिप्तमधले पिरॅमिड्स असतील का? नाही. थॉमस ग्रे नावाचा कवी, जो एक अत्यंत सर्वश्रेष्ठ कवी होता, त्या कवीच्या कवितेमध्ये एलिजी रिटन इन कंट्री चर्चयार्डमध्ये ग्रामीण भागाचं वर्णन केलंय. आणि जगातलं सगळ्यात सुंदर चित्र काय सांगतो तो?
तो म्हणतो की आमचा ग्रामीण भागातला शेतकरी जेव्हा शेतावर काम करतो, दिवसभर घाम गाळतो, दिवसभर अक्षरशः आपलं रक्त जाळतो आणि दिवसभर आपल्या कुटुंबासाठी काम केल्यानंतर आणि थकून गेल्यानंतर जेव्हा गावाकडे परत येत असतो, त्याच्या अंगाला सगळी माती लागली असते, त्याचं अंग घामानं डबडबलेलं असतं. अशा वेळी गावाच्या वेशीवर तो पोहोचतो आणि वेशीवर पोहोचल्याबरोबर त्याची मुलगी आणि त्याचा मुलगा धावत त्याच्याकडे जातात. तो मुलाला खांद्यावर बसवतो, पोरीला कडेवर बसवतो आणि दिवसभराच्या आपल्या मुलामुलींच्या गमती ऐकत घराकडे येणारा बाप म्हणजे जगातलं सगळ्यात सुंदर चित्र आहे. सगळ्यात सुंदर चित्र. का म्हणतो थॉमस ग्रे असं? थॉमस ग्रे यासाठी म्हणतो की परिवारामध्ये वडिलाचं कर्तव्य जर वडील पूर्ण करत असतील तर ते त्याचं जगातलं सगळ्यात सुंदर चित्र असतं. भौतिक सुखांच्या भरपाई तुम्ही आम्ही करू शकत असो, पण आपल्याला आपल्या मुलांसोबत दिला जाणारा वेळ आणि त्यांचं संगोपन करत असताना त्यांच्याशी साधला जाणारा संवाद अत्यंत महत्वाचा आहे. आणि तो संवाद हळूहळू कुठेतरी कमी व्हायला लागलाय. प्रत्यक्ष व्यक्तीच्या सहवासाला काही पर्याय आहे का? हो, तुमचे आमचे संस्कार कुठे आहेत? आजी आजोबा बसलेले असतात खोलीमध्ये आणि वाट बघत असतात की तो नातू माझ्या मांडीवर येऊन कधी बसेल, ज्याला मी भक्त प्रल्हादाची किंवा महाभारतातली गोष्ट सांगेन. पण माझी पिढी जी आता तंत्रज्ञानानं आधारित आहे ना, आम्ही काय शोधलेलं आहे? आम्ही आता महाभारताचं ॲप शोधलेलं आहे. रामायणाचं ॲप आहे सर आता मोबाईलवर, महाभारताचं ॲप आहे आता मोबाईलवर, आणि मुलाच्या कानामध्ये हेडफोन देऊन महाभारताची कथा ॲप ऐकवतं. घरामधले आजी आजोबा मात्र तसेच बसलेले असतात. प्रत्यक्ष व्यक्तीचा सहभाग टाळला जाऊ शकत नाही. प्रत्यक्ष व्यक्तीच लागते आणि त्या व्यक्तीला जर आपण वेगवेगळ्या गोष्टींनी रिप्लेस केलं ना, तर त्यासाठी लागतो सकारात्मक संवाद. कसा असतो तो सकारात्मक संवाद? मुलांचं मन समजून त्यांना व्यक्त होण्याची मोकळीक दिली पाहिजे आपल्याला, आणि ती मोकळीक देण्यासाठी त्यांचं व्यक्तिमत्व देखील विचारी आहे हे समजून घेतलं पाहिजे. तो संवाद निर्माण करावा लागेल, ते संवादाचे पूल निर्माण करावे लागतील. अन्यथा झालं काय आहे, इथे उपस्थित असलेल्या माझ्या आणि माझ्या आधीच्या पिढींना कदाचित हे निश्चित माहिती असेल, आणि आपण नेहमी हे बोलत असू की मुलांची भाषाच समजत नाही काय बोलतात. तर तुम्ही आम्ही महाभारत आणि रामायण सांगत असतो, ते हॅरी पॉटर सांगत असतात, आणि ते हॅरी पॉटर सांगतात म्हणून तुम्ही आम्ही त्यांना शिव्या घालतो. अनेक वेळा मुलांना आणि मुलांच्या व्यक्तिमत्वाला आणि मुलांच्या वागण्याला अत्यंत टीकात्मक दृष्टीने दाखवण्याचा वर्णन फार केलं जातं. पोट्टे आजकालचे बेकार आहेत, वाया गेलेले आहेत, असं म्हणणाऱ्या आईवडिलांचीच क्यू करावीशी वाटते मला. का म्हणून असं? त्यांच्या जगामध्ये हॅरी पॉटर आहे. त्यांच्या जगामध्ये शिरण्यासाठी हॅरी पॉटर हा जर मार्ग असेल तर तो संवादाचा मार्ग मला स्वीकारता आला पाहिजे. जगातली सगळ्यात जास्त खप झालेली कादंबरी आहे ती मी समजून घ्यायला काय हरकत आहे? काय हरकत आहे एखाद्या घरातल्या आजी आजोबांनी आपल्या नातवाच्या मनामध्ये शिरण्यासाठी, त्याच्या वर्तुळामध्ये जाऊन त्याच्याशी संवाद साधण्यासाठी एक दिवस संध्याकाळी त्याला बसवलं आणि सांग रे तुझ्या हॅरी पॉटरची कथा. ते पोरगं मोठ्या आनंदाने सांगल, हो, पण तू हॅरी पॉटर नावाची कथा ऐकतो, आम्ही तर रामायण महाभारत ऐकून मोठे झालो, तू तो होपलेस आहे, आम्ही तर फार चांगले आहोत, असं जर त्याच्याकडे पाहायला लागलो तर तो आपल्याजवळ कधीच येणार नाही. बंधू भगिनींनो, गरज तुमची माझी आहे, त्याची नाही. त्याची नाही आहे गरज. त्याला तर वेगवेगळे मार्ग उपलब्ध झालेले आहेत. आम्ही ज्या शिक्षण क्षेत्रामध्ये वावरतो ना, या शिक्षण क्षेत्रातल्या शिक्षकांनी देखील स्वतःला गुगलनं रिप्लेस करून टाकलेलं आहे. शिक्षकाला विचारायला गेला एखादा विद्यार्थी तर त्या विद्यार्थ्याला शिक्षक सांगतात गुगलवर पाहुणे म्हणतात, आणि गुगल खरंच माहिती देते शिक्षकापेक्षा जास्त. मग मला संवाद साधण्याचे मार्ग कुठले आहेत? प्रश्नाची वैज्ञानिक आणि तार्किक उत्तरं देता आली पाहिजे, आणि ते देण्यासाठी माझ्या मनामध्ये त्या प्रश्नांची उत्तरं तयार असली पाहिजे. काय आहे हे वैज्ञानिक आणि तार्किक उत्तर? किती प्रश्न आहेत हो मुलांच्या मनामध्ये? प्रश्नांचा तुम्ही आम्ही अंदाज करू शकत नाही. माझ्या वडिलांनी त्यांच्या वडिलांना कधीही कुठल्याही बाबतीत प्रश्न विचारला नाही, कारण संवादच नव्हता. मला माझ्या वडिलांना प्रश्न विचारायचे होते, परंतु माझी हिंमत झाली नाही. पण माझा 5व्या किंवा 6व्या वर्गातला मुलगा मला विचारतो की अमरावतीच्या अंबादेवीच्या मंदिरात जायचं कशाला? तिथं देव कुठे आहे? तिथं तर दगड आहे. एका अतिशय श्रेष्ठ दर्जाच्या भगवंताचं गाव हे आहे. ते नाव घेतलं नाही मी. अनेकांच्या श्रद्धांना ठेस पोचते. काही ठेसबीस पोचू देऊ नका. या तुमच्या माझ्या आयुष्याला प्रगल्भ करणाऱ्या आणि जपणाऱ्या श्रद्धा जर येणाऱ्या काळात या नव्या पिढीच्या माध्यमातून टिकवायच्या असतील ना, आणि त्याचा आधार त्यांच्या जीवनाला मिळावा असं जर आपल्याला वाटत असेल, तर त्यांच्या मनातल्या याही प्रश्नाचं उत्तर देता आलं पाहिजे. अनेक वेळा पालक
असला प्रश्न समोर आल्याबद्दल म्हणतात एक थोबाडीत मारीन, चुप बस. मंदिरात जाऊन देवासमोर नमस्कार कर, मी सांगितलं तेवढंच कर फक्त. तो ऐकणार नाही, अजिबात ऐकणार नाही आणि त्यांनी ऐकू पण नाही. आधुनिक काळातला जर पोरगा आहे तर त्याने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मला देता आलं पाहिजे. आणि या प्रश्नाचं उत्तर कसं देणार हो? या प्रश्नाचं उत्तर दिलेला एक शिक्षक सुदैवानं माझ्या मुलाला मिळाला होता आणि म्हणून त्याच्या शिक्षकानं त्याला उत्तर दिलं. मी त्याला सांगितलं तुझ्या वर्गातल्या सरांना विचार, आणि त्यानं वर्गात उभं राहून सरांना प्रश्न विचारला की सर मला एक प्रश्न विचारायचा आहे. 6व्या वर्गात होता माझा मुलगा आणि त्याच्या सरांना त्यांनी प्रश्न विचारला, सर अंबादेवीच्या मंदिरात माझे वडील म्हणतात जायचं, पण अंबादेवीच्या मंदिरात कशाला जायचं, तिथे दगड आहे. सुदैवानं तो शिक्षक हा संवाद साधण्याची तयारी असणारा होता. थोबाडीत मारतो म्हणणारा नव्हता, कारण थोबाडीत मारतो म्हणल्याबरोबर संवाद संपतील आणि मित्रमैत्रिणींनो, बंधू भगिनींनो, आपले मुलं कम्प्युटरवर त्याचं उत्तर शोधतील. तिथे उत्तर काय मिळेल याची शाश्वती नाही. तिथे उत्तर काय देता येऊ शकेल काही सांगता येत नाही. तिथे कुठल्याही प्रकारचं उत्तर दिलं जाऊ शकतं, पण मला माझ्या मुलाला हे उत्तर देता येईल का हो? त्या शिक्षकानं मात्र त्या प्रश्नाचं उत्तर दिलं. सहज म्हणून हा प्रश्न इथे उपस्थित असणाऱ्या तुमच्या समोर मी ठेवतो. 6व्या वर्गातल्या एका मुलानं विचारला प्रश्न, अंबादेवीच्या मंदिरात कशाला जायचं, तिथे तर दगड आहे. काय उत्तर देऊ आपण? त्याला हे सांगणार की मी सांगतो तेवढंच ऐक? नाही. त्याला हे सांगणार की परंपरागत पद्धतीने आम्ही करत आलो, तुला जास्त विचारायची गरज नाही? नाही. काय सांगणार? स्वतःच्या मनाला प्रश्न विचारून बघूयात. पण त्या शिक्षकानं मात्र उत्तर दिलं, आणि असं उत्तर दिलं की ते त्या मुलाला पटलं. नुसतं पटलं नाही तर तो मुलगा नित्य नियमानं आता मी म्हणेल तेव्हा माझ्यासोबत मंदिरामध्ये येतो, कारण मंदिरामध्ये जाण्याची मूलभूत आधुनिक काळातली संकल्पना त्याच्या लक्षात आलेली आहे. कर्मकांड आणि जादूटोण्यावर विश्वास न ठेवता त्याच्या मागचं वैज्ञानिकता आणि सामाजिक भाव त्याच्या लक्षात आलेला आहे. पण ते उत्तर कसं दिलं ते महत्वाचं आहे. संवाद कसा साधला तो महत्वाचा आहे. तो संवाद साधताना शिक्षकानं अत्यंत आनंदाने त्याला सांगितलं. मला कौतुक वाटलं होतं शिक्षकाचं. आपण असं करतो का? आपल्या मुलांनी एखादा प्रश्न विचारल्यानंतर आपण असं म्हणतो का की अरे वा काय छान प्रश्न आला रे तुझ्या मनामध्ये, ये मी तुला सांगतो उत्तर, असं म्हणतो का? अडचणीचे प्रश्न तर आपण टाळूनच देतो. मुळात प्रश्न विचारण्यासाठी पालक आणि मुलं भेटतात कुठं? त्यांना तर वयाच्या 6व्या वर्षी, 7व्या वर्षी, 8व्या वर्षी, 9व्या वर्षी IIT मध्ये टाकायचं असतं. 8व्या वर्गातल्या मुलाची IIT एंट्रन्सची ऍडमिशन करतात हो. काय सांगावं? 8व्या वर्गातलं हो, त्याचं खेळण्याचं वय आहे, त्याचं बागडण्याचं वय आहे. त्याला काय IITचे स्वप्न दाखवतोय आपण? आणि त्या IIT नावाच्या एका सिस्टीमला ऍडमिशन मिळाल्यानंतर पोराला जेवढा आनंद होणार नाही तेवढा आई वडील आनंद व्यक्त करतात, पण ते IIT त्याला झेपताय का नाही हे नाही पाहत. आपण काळजी करू नका, त्या शिक्षकानं दिलेलं उत्तर मी तुम्हाला सांगणार आहे. तो शिक्षक असं म्हणाला त्या माझ्या मुलाला की बेटा तुझा प्रश्न अत्यंत छान आहे, त्याचं उत्तर मी तुला देईन, पण त्याच्या आधी मी तुला एक प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर दे. पोरगा सजग झाला, तयार झाला की आपल्याला आता प्रश्न विचारला जाणार आहे आणि या प्रश्नाच्या माध्यमातून माझ्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे. तो तयार झाला आणि त्याला सरांनी प्रश्न विचारला, मला सांग बेटा हवा सगळीकडे आहे ना? तो म्हणाला हो सगळीकडे आहे. म्हणे काही शंका नाही? म्हणे काही शंका नाही. मग हवा जर सगळीकडे आहे, खात्री आहे तुझी? हो म्हणे माझी खात्री आहे, हवा सगळीकडे आहे. मग हवा जर सगळी, बघा किती सुंदर उदाहरण आहे. हवा जर सगळीकडे आहे तर तुझ्या सायकलच्या चाकामध्ये हवा भरण्यासाठी तुला प्रेशर पंपावर का जावं लागतं? तू हातात मुठी तशी हवा धरून सायकलच्या चाकात का भरत नाहीस? मुलाच्या मनामध्ये खरंच ट्यूबलाईट पेटला. मुळात सरांनी विचारलेल्या प्रश्नाला अनुकूलतेने त्यानं समजून घेतलं की सर हे बरोबर आहे तुमचं. हवा जर सगळीकडे आहे तर मला मुठीत धरून ती मला माझ्या सायकलच्या चाकात का भरता येत नाही? मला ती हवा भरण्यासाठी पंप का लागतो, प्रेशर का लागतं? त्याच्या आवडीचा आणि त्याला समजणारा शब्द सरांनी वापरला, प्रेशर का लागतं.
मुलाची मनस्थिती तयार झाली या प्रश्नाचं उत्तर समजून घेण्यासाठी, मुलाची मानसिकता तयार झाली हे देव कशामध्ये आहे हे समजून घेण्याची, आणि त्यानंतर मग सरांनी उत्तर दिलं. पुढचं उत्तर मी बंधू भगिनींनो तुम्हाला सांगतो, हे उत्तर म्हणजे केवळ एक नमुना आहे तुमच्या माझ्या घरी असणाऱ्या मुलांच्या मनामध्ये उत्पन्न होणाऱ्या प्रश्नांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून दिल्या जाणाऱ्या उत्तराचं हे द्योतक आहे. ते सर म्हणाले, बेटा यासाठी जायचं मंदिरात, प्रेशर लक्षात आलं होतं. अनेक लोकांच्या, बघा काय सांगितलं त्यांनी, अनेक लोकांच्या श्रद्धेमुळे तयार झालेलं प्रेशर त्या मंदिरामध्ये असतं, आणि त्या प्रेशरची अनुभूती घेऊन तुम्ही आम्ही आपलं जीवन चांगल्या प्रकारे जगू शकतो आणि आपल्याला कॉन्फिडन्स मिळू शकतो, यासाठी म्हणून मंदिरात जायचं. शेवटी दत्तगुरूच्या चरणी देखील तुम्ही आम्ही तो आत्मविश्वास मिळवण्यासाठीच तर जातो ना. तिथे स्थापित केलेली मूर्ती तर प्रतीक आहे. तिथे भगवंताचा जो वास आहे ना, तो निवास आणि तो वास समजून घेण्यासाठी तुमच्या माझ्या मुलांना या श्रद्धेचं प्रेशर सांगता आलं पाहिजे. असं प्रेशर जर सांगितलं तर मुलं आपलं ऐकतील आणि ते ऐकण्याची आपल्याला संधी प्राप्त होईल. यासाठी आपल्याला मुलांच्या विश्वात रमता आलं पाहिजे, त्यांच्या जगामध्ये डोकावता आलं पाहिजे. डोकावत नाही, काय चाललंय कळत नाही, इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला अक्षरशः हेलावून जाल आपण, आपल्या लक्षात येणार नाही काय होतंय म्हणून. माझ्या एका मित्राकडे त्याचा भाचा शिकायला होता. प्रश्न आपल्या सगळ्यांसमोरचाच आहे. तो भाचा शिकायला होता, तो शाळेमध्ये शिकायला जायचा आणि हा आपला त्याचं संगोपन करायचा व्यवस्थित, आपल्या बहिणीचा मुलगा आहे म्हणून त्याला शिक्षण देत होता. एकदा काय झालं की 1 वर्ष त्याचं शिक्षण झालं, पुढच्या वर्गात तो गेला आणि एक दिवस तो भाचा लवकर आला होता शाळेतून. त्याचं दप्तर पडलं होतं, ज्याला स्कूल बॅग म्हणतात आजकाल, त्याला स्कूल बॅग म्हणतात, आम्ही दफ्तर म्हणायचो. ते दप्तर पडलं होतं, त्या दप्तरामध्ये काही पुस्तकं होती. माझा मित्र ऑफिसमधून परत आला, पुढचं सांगतोय बंधू भगिनींनो बघा काय आहे ते. तो सहज सोफ्यावर बसला, बाजूने आपल्या भाच्याचं दप्तर पडलं, त्याने दप्तर उघडलं, त्यातल्या काही वह्या उघडणं त्याने चालू केलं, काय शिकवतात आजकाल म्हणून पाहणं चालू केलं, आणि एका वहीचं पान उलटल्याबरोबर धक्का बसला अक्षरशः त्याला. धक्का. 7व्या वर्गातला मुलगा फक्त. काय होतं त्याच्यात? त्या वहीमध्ये काही अत्यंत घाणेरडी चित्र होती, अतिशय घाणेरडी चित्र, जी मुलांनी बघू नये अशी त्या वहीमध्ये लपवलेली होती. त्यानं पटकन वही बंद केली, ठेवून दिली. त्याला धक्काच बसला की हे काय, माझ्या बहिणीचा मुलगा माझ्याकडे शिकायला आहे, माझं त्याच्याकडे लक्ष नाही काय. कित्येक दिवसानंतर ती वही उघडली होती, त्यानं दप्तर उघडलं होतं, तेही सहज उघडलं होतं. घरी भाचा आल्यानंतर त्यानं पुढचं मी सांगतोय बघा किती महत्वाचं आहे, किती आवश्यक आहे, आणि आपल्याला अत्यंत काळजीपूर्वक राहणं आणि सजग राहणं किती गरजेचं आहे. तो भाचा घरी आल्यानंतर त्यानं त्याला विचारलं, त्याच्याशी बोलणं सुरू केलं, आणि त्यानंतर हळूच त्यानं त्याला त्या चित्रांबद्दल विचारलं. पहिले त्यानं ते नाकारलं, पण त्यानंतर आपली चोरी लक्षात आली. हे जेव्हा त्याच्या लक्षात आलं तेव्हा ते पोरगं रडायला लागलं. 7व्या वर्गातलं पोरगं रडायला लागलं, आणि रडता रडता त्यानं जे पुढचं सांगितलं ना, ते तुमच्या माझ्या घरापासून आणि तुमच्या माझ्या गावापासून दूर नाही. तो म्हणाला, मामा मला माफ कर, हे चित्र काय सांगावं सर, मला सांगवत नाही बरेच वेळा. तो म्हणाला, मामा माझ्या वर्गातल्या जवळपास 50% पेक्षा जास्त मुलांच्या जवळ ही चित्र आहेत. धक्का बसला त्याला, अरे आणतो कुठून आहे तू चित्र. त्याने उत्तर दिलं, आमच्या शाळेपासून फक्त मागच्या गल्लीत असणाऱ्या पांठेल्यावर 1 रुपयाचं एक चित्र विकत मिळतं. तुमच्या माझ्या घरी 7व्या वर्गात 8व्या वर्गात असणाऱ्या मुलांजवळ 10 रुपये असणं ही किती साधी गोष्ट आहे आजकाल. त्या 10 रुपयातल्या 5 रुपयांची अशी 5 चित्र जर तो विकत घेत असेल, किती गरजेचं आहे तुमच्या माझ्या घरी असणाऱ्या मुलांची दफ्तरं उघडून पाहणं. वेळ नाही आहे मोहरील सर, समय नाही आहे हमारे पास. काय काय परिणाम होत असेल त्या गोष्टींचा. मुले देवाघरची फुले हा विषय अमरावतीच्या मणिबाई गुजराती शाळेमध्ये साधारण 1.5 महिन्यापूर्वी मी मांडला, आणि विषय मांडल्यानंतर जेव्हा मुख्याध्यापकांच्या केबिनमध्ये बसलो तेव्हा मुख्याध्यापक म्हणाले, सर तुम्ही फक्त चित्र सांगितली. आपण त्या शाळेच्या मुख्याध्यापकाकडून मी जे सांगतोय ते तपासून पहा, कारण त्यांनी मला जे सांगितलं ते तर जास्त धक्कादायक होतं, कारण ते मला माहीतच नाही, ते मला माहीतच नाही अजून. त्यांनी मला एक पेन दाखवला, सर साधा पेन.
शाळेच्या बाथरूममध्ये मुलांच्या टॉयलेटमध्ये तो पेन सापडला म्हणे, खिडकीवर ठेवला होता, साधा पेन. तो म्हटलं याच्यात काय प्रॉब्लेम, टॉयलेटमध्ये वरती पेन ठेवला होता, त्याच्यात काय प्रॉब्लेम. तर म्हणे सर तुम्हाला लक्षात आलं नाही, तो पेन जरा नीट बघा. तो पेन नीट पाहिल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की त्या पेनचं टोपण काढल्यानंतर त्याच्यामध्ये निव किंवा रिफिल नव्हती, त्याच्यामध्ये एक शिट्टीसारखा असा आकार होता आणि तो पोर्टेबल हुक्का होता. पोर्टेबल हुक्का तो ओढता येतो आणि त्यांनी नशा येते. 8व्या वर्गातल्या मुलाकडून पकडल्या गेलेला हुक्का, असा हुक्का 30 रुपयाला विकत मिळतो, फक्त 30 रुपयाला. तुमच्या माझ्या मुलाला 50 रुपयाचा पेन आणायला तुम्ही आम्ही पैसे दिले आहेत ना. त्यांनी आणलेला पेन पाहिलाय आपण. मी अविश्वास दाखवा असं म्हणत नाहीये, माझ्या म्हणण्याचा हेतू बंधू भगिनींनो समजून घ्या. तुमच्या माझ्या घरी मोठ्या होणाऱ्या मुलाच्या जीवनामध्ये त्याच्या जीवनाला विस्कळीत करणारे आणि त्याच्या जीवनाला वाईट मार्गाने लावणारे अनेक प्रभाव त्याच्या आजूबाजूने जिवंत असताना तुम्ही आम्ही गाफील राहून कसं चालेल? तुम्ही आम्ही आपल्याच जगात राहून कसं चालेल? तुम्ही आम्ही घरी गेल्यानंतर बापानं जेवतानाही डाव्या बाजूनं मोबाईल ठेवून मोबाईल बघत राहणं कसं जमेल, कसं परवडेल? घरातल्या प्रत्येकानं शास्त्रशुद्ध नियोजन आणि तंत्र करण्याची आवश्यकता आहे. आणि यासाठी म्हणून मला कधीतरी मुलांशी खेळता आलं पाहिजे, मला मुलांशी बोलता आलं पाहिजे, मला तंत्रज्ञानाची भाषा शिकता आली पाहिजे त्यांची. ते आई वडील मला अजिबात आवडत नाही जे आई वडील असं म्हणतात की आमचा हा अँड्रॉइड फोन आहे ना, आमच्या पोराला यातलं सगळं समजते आणि मला काहीच नाही समजत, मला फक्त फोन करता येतो नेता येतो. घेतला कशाला आहे तो फोन? तुम्हाला माहिती आहे त्या फोनमध्ये इंटरनेट सुरू केल्यानंतर कसल्या कसल्या वेबसाईट सुरू होतात, कसल्या कसल्या वेबसाईट कुठल्या कुठल्या वेबसाईटला लिंक आहेत माहिती आहे आपल्याला? हे तंत्रज्ञानाचं महाकाय विश्व जेव्हा मुलांसाठी उघडं करून दिलं आहे ना तुम्ही आम्ही, तेव्हा त्या तंत्रज्ञानाला समजून घेण्याचं काम जोपर्यंत तुम्ही आम्ही करणार नाही तोपर्यंत त्या तंत्रज्ञानाच्या जाळ्यामध्ये अडकून जातील पोरं. अत्यंत घाणेरडे आणि अश्लील संवाद करणारे कित्येक फोन कॉल्सच्या वेबसाईट तुमच्या माझ्या गुगलशी लिंक्ड आहेत, आपल्याला माहित कुठे आहे. त्या मुलाला काहीतरी शोधायला सांगून देतो, मोबाईल त्याच्या हातात देतो, त्याच्या हातात ती वेबसाईट ओपन झाल्यानंतर तिथून त्याला काय सांगितलं जाऊ शकतं, काय कळवलं जाऊ शकतं, काय बोलल्या जाऊ शकतं आणि तो कसा गुरफटला जाऊ शकतो याची उदाहरणं तर सांगता येणार नाही इतके आहेत. याच तंत्रज्ञानाच्या आधारे जो तुमचा माझा देश आहे, ज्या देशातल्या संस्कारांवर तुमचा माझा विश्वास आहे, मी कुठल्याही गोष्टीवर प्रश्नचिन्ह निर्माण करत नाही आहे. माझं म्हणणं फक्त एवढं आहे की 21व्या शतकामध्ये मुलांना मोठं करायचं असेल तर 21व्या शतकातले पालक बनलं पाहिजे. पालक 20व्या शतकातले आणि 20व्या शतकातले योजना 21व्या शतकातल्या मुलांवर करून राहिले आपण. कसं चालेल? कसं होऊ शकेल? संस्कारांचा यज्ञ असणारा आणि संस्कारांचा आधार असणारा तुमचा माझा देश, या तुमच्या माझ्या देशामध्ये 2013 ते 2018, आता तो गेम बंद झाला, पण 2013 ते 2018 या कालावधीमध्ये वयवर्ष 12 ते वयवर्ष 21 या वयोगटातले 5,500 पोरं मरण पावले आणि 5,500 पोरांनी आत्महत्या केल्या एका व्हिडिओ गेमच्या आधारे, ज्याचं नाव ब्ल्यू व्हेल होतं. कसं सहन करतो तुम्ही आम्ही हे? कसं कळू शकतं आपल्याला हे? किती साधी गोष्ट आहे की तुमचा अँड्रॉइड फोन तुमच्या पोराच्या हातामध्ये असणं काही वाईट गोष्ट आहे? काही फार अतर्क्य गोष्ट सांगतोय मी की सहजच देऊन टाकतो आपल्या मुलाच्या हातामध्ये आपण मोबाईल, आणि तो मोबाईल त्याच्या हातात दिल्याबरोबर तो एक ॲप उघडतो, ज्या ॲपमधून त्याला एक लिंक येते आणि त्या लिंकवर असतं जॉईन ब्ल्यू व्हेल. छोटंसं मन असणारं, अत्यंत तदर्थ मन असणारं, कोवळं मन असणारं ते 18 वर्षाचं 16 वर्षाचं पोरग जॉईन ब्ल्यू व्हेल नावाच्या एका त्या गेममध्ये अडकतं आणि त्याच्यात अडकल्याबरोबर पुढच्या स्टेप्स सुरू होतात. त्या स्टेप्स कशा आहेत हो? त्या गेमच्या 12व्या स्टेपमध्ये असं सांगितलं जातं की त्या मुलांनी स्वतःला रात्रभर खोलीमध्ये कोंडून ठेवायचं आणि झोपायचं नाही. तो मुलगा झोपत नाही कारण त्याला त्या प्रत्येक स्टेपला पार करायचं असतं आणि आम्हीच दाखवलेलं असतं की ही स्टेप पूर्ण 50 स्टेप पूर्ण केल्यानंतर तुला एक प्राइज मिळणार आहे. पूर्णपणे तो पोरगा अडकून जातो. संख्या किती सांगितली मी? 5,500. रशियामध्ये तयार झालेला हा गेम ब्ल्यू व्हेल, त्यानं थैमान आणि तांडव माजवलं तुमच्या माझ्या देशामध्ये. शेवटी शासनाला तो गेम बंद करावा लागला. तुमच्या माझ्या घरामध्ये ना संस्कारित घर आहेत तुमची माझी.
तुमच्या माझ्या घरामध्ये मुलांकडे तुमचं माझं लक्ष आहे, अशा घोषणा आम्ही देतो. त्याच मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये हे झालं. त्या गेमच्या 21व्या स्टेजमध्ये त्याला सांगितलं जातं, त्या लिंकवरून त्याला भयंकर भूताचे सिनेमे पाठवले जातात. रात्रभर खोलीमध्ये बंद करून भूताचे सिनेमे पहा असं त्याला सांगितलं जातं. तो ते पाहतो. त्या गेमच्या 24व्या स्टेजमध्ये त्याला सांगितलं जातं की ब्लेडचं पातं घे आणि आपल्या या हातावर व्हेलचं चित्र काढ, ब्लेडच्या पात्याने कोरून. तो ते चित्र काढतो. त्या दिवशीपासून फुल स्लीव्सचा शर्ट घालणं सुरू करतो. आईच्या आणि वडिलांच्या लक्षातच येत नाही की पोरगं अचानक फुल स्लीव्स का घालायला लागलाय. वेळच नाही ना आपल्याला. आपल्या जगातल्या विवंचनांना सामोरं जात असताना त्या विवंचनाच इतक्या मोठ्या करून ठेवल्या आहेत आम्ही. आणि दुसरा आधार आहे मला पैसा मिळवायचा आहे, प्रचंड पैसा, जितका जास्त मिळेल तेवढा जास्त. आणि त्या पैशाच्या आधारे मला सगळे सुख सोयी जे आहेत त्या मुलांच्या चरणी द्यायच्या आहेत. अरे बाबा, त्या सुखांची गरज नाही आहे रे, तुझ्या वेळेची गरज आहे मुलांना. तू प्रत्यक्ष हवा आहेस जिवंत हाडामासाचा बाप आणि हाडामासाची आई हवी आहे त्या मुलाला. त्या गेमच्या 34व्या स्टेजमध्ये मुंबईसारख्या शहरामध्ये जर तो मुलगा राहत असेल तर त्या मुलाला सांगितलं जातं की लोकल जिथून येते त्या रुळावर उभा राहा आणि 10 फूट लोकल फक्त उभी राहिली असताना त्याच्यामधून समोर निघून जा, रूळ क्रॉस कर. जीवावर बेतणारा तो प्रसंग, पण तो पोरगा तो देखील पार करतो. अशा स्टेजेस पार करत करत तो त्या गेमच्या 50व्या स्टेजला पोहोचतो. बंधू भगिनींनो, या गेममध्ये 5,500 तरुण तरुणी, या देशाचं भवितव्य घडवणारे तरुण तरुणी मरण पावले अक्षरशः. त्यांच्या आईवडिलांना काय वाटलं असेल. तशी स्थिती आपल्या कोणावरही येऊ नये यासाठी सजग होण्याची गरज आहे. कारण 50व्या स्टेजमध्ये त्या मुलाला सांगितलं जातं की गावातल्या सगळ्यात उंच इमारतीवर, गावातल्या सगळ्यात उंच इमारतीवर जा. 13 मजल्याची इमारत असते, त्या इमारतीच्या सगळ्यात वरच्या मजल्यावर तो जातो. त्याला सांगितलं जातं पॅरापीट वॉलवर, हे पण सांगत नाही हो मला, पॅरापीट वॉलवर उभा राहा असं सांगितलं जातं. तो उभा राहतो. उभा राहिल्यानंतर त्याला सांगितलं तर एक सेल्फी काढ. तो सेल्फी काढतो. तो सेल्फी काढल्यानंतर तो सेल्फी त्याला त्या पर्टिक्युलर वेबसाईटवर अपलोड करायला सांगितलं होतं. तो अपलोड करतो. अपलोड केल्यानंतर त्याला एक मेसेज टाईप करायला सांगितला जातो, आय एम सायनिंग ऑफ, आय एम सायनिंग ऑफ, आय एम सायनिंग ऑफ. या मेसेजचा अर्थ काय हो आपल्याला कळेल. आय एम सायनिंग ऑफ असं लिहून त्याला सांगितलं जातं, नाव स्विच ऑफ युअर मोबाईल फोन. मोबाईल फोन बंद केला जातो आणि त्या स्टेजमध्ये त्याला सांगितलेलं असतं की मोबाईल फोन बंद केल्यानंतर 13 मजल्याच्या बिल्डिंगवरून डोक्याच्या भारावर खाली पडायचं. तो मुलगा उडी मारतो आणि काही वेळानंतर त्याचा छिन्न विछिन्न झालेला देह त्याच्या आई वडिलांना बघायला लागतो. दिस इज ब्लू व्हेल गेम. 5,500 मुलं मुली मरण पावले या गेममुळे. किती खाडकन जागी होण्याची अवस्था आहे. अशा पद्धतीचे कित्येक गेम्स, अशा पद्धतीच्या कित्येक तंत्रज्ञानाच्या गोष्टी, अशा पद्धतीच्या कित्येक गोष्टी ह्या तुमच्या माझ्या आजूबाजूला व्हायला लागल्या. आणि त्यासाठी म्हणून नियोजन करताना आपल्याला आवश्यक ती शिस्त लावण्याची आवश्यकता आहे. मारझोड करून जमणार नाही, पण शिस्तीच्या नव्या नव्या पद्धती आपल्याला शोधाव्या लागतील. आपल्याला त्यांना नाही म्हणता आलं, शिकवता आलं पाहिजे. आई वडील आपल्या मुलांना नाही म्हणू शकत नाही हो. अत्यंत लाडामध्ये वाढलेली माझ्या एका मित्राची मुलगी, जी रात्री 10:30 वाजता आकांतांडव करत होती की मला कॅम्लिनचा कलर पेन्सिल सेट आत्ता पाहिजे, आत्ता. मुलांचे लाड किती करायचे आणि त्यांच्या समोर हतबल किती व्हायचं. हतबल झालेले पालक आणि आपल्या शिक्षकांना, त्यांच्या शिक्षकांना जाऊन सांगतात की मॅडम तुम्ही काहीतरी करा, आता आमचा पोरगा आमचं ऐकतच नाही. एका महिला महाविद्यालयाचा प्राचार्य म्हणून मी आपणाला सांगतो की त्या महिला महाविद्यालयामध्ये 11व्या आणि 12व्या वर्गामध्ये जेव्हा मुली यायच्या नाही, ॲब्सेंट राहायच्या, तेव्हा त्यांच्या पालकांना बोलवलं जायचं. आणि पालकांना बोलवल्यानंतर सांगितलं जायचं की तुमची मुलगी घरून 7 वाजता निघत असेल आणि 11:30 वाजता परत येत असेल, पण महाविद्यालयात येत नाही, संपूर्ण 3 महिने ॲब्सेंट आहे असं सांगितल्यानंतर ते म्हणतात, सर आम्ही तिला सांगू शकत नाही, कारण तिला रागवलं तर ती म्हणते की मी आत्महत्या करीन.
असे हतबल झालेले पालक जर आपण बनणार असू तर ती आवश्यक शिस्त अत्यंत लहानपणापासून लावण्याची आवश्यकता आहे. त्या माझ्या मित्राच्या मुलीची गोष्ट मी सांगत होतो. रात्री 10:30 वाजता ती थैथयाट करत होती की मला आत्ता कलर बॉक्स पाहिजे. तो तिची विनवणी करत होता की नाही बेटा आता दुकानं बंद झाली असतील. थोड्या वेळानंतर एक साधारण 15-20 मिनिटाचा थैथयाट केल्यानंतर त्या मुलीच्या असं लक्षात आलं की खरंच दुकानं बंद झाली असतील. पण आकांतांडव करून स्वतःची बाजू तर सिद्ध करायची होती. आणि त्यानंतर ती मुलगी असं म्हणाली की मला बंद दुकानं पाहिजे आहेत. आणि तो आधुनिक काळातला बाप तिला गाडीवर बसून बंद दुकानं दाखवून आला. का असं? तुमच्या माझ्या मनामध्ये येतं की शिस्त लावलीच पाहिजे सर, पण शिस्त लावण्याची पद्धत मात्र वेगळी असली पाहिजे. शिस्त लावण्याची पद्धत देखील वेगळ्या प्रकारची असली पाहिजे. आणि यामध्ये अत्यंत आग्रहपूर्वक आणि नम्रपणे मी सांगू इच्छितो की घरातल्या आजी आजोबांचा फार मोठा रोल राहू शकतो. आजी आजोबांनी आता ती जुनी जी म्हण आहे ना की नातू म्हणजे दुधावरची साय. मुलं जेव्हा आपल्या पोरांना रागवायला लागतात तेव्हा आजी आजोबा त्यांना आपल्या पाठीमागे घेतात. त्याला रागवू नको, मला फार त्रास होतो. अजिबात हे चालू शकत नाही. मुलांना शिस्त लावण्यासाठी म्हणून 21व्या शतकातल्या नवनवीन पद्धती आपल्याला पाहाव्या लागतील. नाही ऐकण्याची सवय आपल्याला करून द्यावी लागेल. बघा, घरामध्ये जेवण सुरू आहे आणि काय होतंय बघा. आजोबांनी असं असलं पाहिजे. आई शिस्त लावते, मोठे बघा आता. क्या जरूरत थी छोटे से इतना गुस्सा करने की? जरा सी बात तो थी. ₹10 के लिए छोरे ने भूखा मारेगी क्या? ऐसा क्या कर दिया इसने जो प्लेट उठा के ले जा रही है? 10 रुपए तो लिए थे तेरे पर्स से, कोई पड़ोस से तो न लाया था। मेरे पैसे लिए थे इसने, तेरे बाप के नहीं। छोटे घर की है ना, तेरी माँ ने कुछ तुझे सिखाया नहीं है? जान दे, ये तो तुझे खाना देगी ना, तू मेरी प्लेट से खा ले। तैं अपने खाने की चिंता कर, इसने 10 रुपए लिए ना हैं, चुराए हैं। आज चोरी की है, कल न जाने क्या करेगा। और अगर मैं इसकी मां की जगह होता ना, तो 2 दिन तक इसको खाना नहीं देता। बहू, ठीक किया है तूने। खा ले। When you see a mother being tough, stand by her. Because when you stand by a tough mom, you help her protect next generation. Stand by tough mothers.
एखादी टफ आई, एखादी शिस्त लावणारी आई आणि आपल्या मुलाचं अत्यंत चांगल्या प्रकारे संगोपन करणारी आई जर असेल तर तिच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, तिला सपोर्ट केला पाहिजे. एखाद्या घरामध्ये आईनं जर पोराला रागवलं तर आजी त्याला जवळ घेऊन सांगते तुझी आई बेकार आहे. कसं चालेलच? घराचं संगोपन करण्यासाठी, मुलांचं संगोपन करण्यासाठी आपल्याला मुलांना विश्वासात घेऊन शिस्त लावता आली पाहिजे. आणि ती शिस्त लावण्यासाठी अनेक कल्पकता असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पकता, वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पना निर्माण केल्या जाऊ शकतात. शिस्त लावायची ती देखील ठरवून करावी लागते आणि ठरवून करता येऊ शकते. वेगवेगळ्या प्रकारची शिस्त आहे. आर्थिक शिस्त असते, आर्थिक शिस्त देखील लावता येऊ शकते. मुलांना कुठेतरी बाजारात पाठवून त्यांना खरेदी करायला लावून छोट्या छोट्या गोष्टी शिकवता येऊ शकतात. या शिस्तीमधल्या त्या आहेत. पण हे करण्यासाठी आपल्याला त्याचं नियोजन करावं लागेल. ज्या गोष्टी आधीच्या पिढीमध्ये सहजगत्या शक्य होत्या त्या आता होत नाहीत, त्या करून द्याव्या लागतील. आणि त्या करण्यासाठी म्हणून आपल्याला तुलना करता कामा नये. अतिशय वाईट गोष्ट आहे की आपण तुलना करतो मुलांची. काय तुलना आहे? प्रत्येक बालकाचं व्यक्तिमत्व स्वतंत्र असतं हो, पण आई वडील अनेक वेळा त्या स्पर्धेच्या अत्यंत भयानक स्थितीमध्ये तुलना करत बसतात. 3ऱ्या वर्गामध्ये माझी मुलगी होती आणि तिच्या दुर्दैवानं म्हणा किंवा कशानं म्हणा मला तिच्या युनिट टेस्टचा रिझल्ट घ्यायला जायचं काम पडलं. खरं तर मी जात नव्हतो, तिची आई जायची, पण मला जाण्याचं काम पडलं. मी तिच्या मॅडमकडे तो रिझल्ट युनिट टेस्टचा रिझल्ट डिक्लेअर करतात बरं का आजकाल. काय हे? उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये, दिवाळीच्या सुट्टीमध्ये मुलं वाट बघायची, तुम्ही आम्ही वाट बघायचो की दिवाळीची सुट्टी लागल्यानंतर मस्त आपल्याला किल्ला बांधता येईल, मस्त आपल्याला धमाल करता येईल, मातीमध्ये खेळता येईल, झाडावर चढता येईल. आता मुलं दिवाळीच्या सुट्टीमध्ये, शाळा संपल्याच्या दिवशी हॉलिडे होमवर्क घेऊन येतात. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आणि दिवाळीच्या सुट्टीमध्ये होमवर्क. आणि तुम्ही आम्ही हे मोठं केलेलं आहे कारण 80,000 रुपये दिलेले असतात ना फी एखाद्या शाळेची. त्यामुळे पोराला पूर्णचा पूर्ण IAS ऑफिसरच झाला पाहिजे अशी अपेक्षा तो 3ऱ्या वर्गात असताना असते. मी त्या माझ्या मुलीच्या मॅडम समोर उभा होतो आणि बाजूनं तिच्याच वर्गातली एका मुलीची आई दुसऱ्या एका मॅडमशी भांडत होती. 15 मिनिटं ते भांडण मी पाहत होतो. या मॅडमला मी विचारलं, मॅडम काय आहे हो हे चाललंय बरं बंधू भगिनींनो हे सगळं? हे तुमच्या माझ्या बाबतीत घडतं कधी कधी. फक्त जाहीररित्या सांगितल्यानंतर मनातल्या मनात आपण म्हणत असतो की हो बरोबर आहे, आपलं चुकतं. ती आई भांडत होती. मलाही मॅडम म्हणाली, सर काय सांगू, आपल्या 3ऱ्या वर्गातल्या मुलीच्या युनिट टेस्टमध्ये अर्धा मार्क कापला म्हणून ती बाई 15 मिनिटापासून भांडून राहिली. अर्धा मार्क? ही कसली स्पर्धा आहे? हे कसलं वेड आहे? आणि ज्या पोरीच्या मार्क्ससाठी भांडण चालू होतं ती पोरगी कुठं आहे हे मी पाहण्याचा प्रयत्न केला तर ती पोरगी शाळेच्या बाहेर असणाऱ्या रेतीच्या ढिगाऱ्यावर खेळत होती. त्या पोरांचं बालपण हिरवून टाकलं हो तुम्ही आम्ही. त्यांना मातीमध्ये खेळणं सोडून दिलेलं आहे. हायजीनच्या नावानं त्याच्या पायाला माती लागू दिली जात नाही. कसलं आधुनिकता आणि कसलं काय. तुमच्या माझ्या घरातले सुंदर संस्कार त्यांना चांगल्या प्रकारे समजून सांगणं जमत नाही. आणि ती विशेषता असल्यामुळे माझा मुलगा त्याच्यासारखा झाला पाहिजे. त्या मुलाला, आपल्या घरच्या मुलाला दुसऱ्या मुलांची, तो पहा किती अभ्यास करतो, तो पहा कसा शहाणा आहे, तो पहा कसा हुशार आहे आणि तू लेकाचा मूर्ख आहे. का म्हणून असं? तुमचा मुलगा पेंटिंग चांगलं करतो ना, त्याला करू दे ना. ते तुमचा मुलगा गाणं छान म्हणतो, त्याला करू दे ना. 12वीच्या आणि 10वीच्या मार्क्सवर जर मुलांची योग्यता तुम्ही आम्ही समजायला लागलो तर आधुनिक काळाचा उपयोग काय मग? आधुनिक काळामध्ये तर जे कुठलं स्किल तुम्हाला मला येतं ना त्या स्किलच्या आधारावर आपल्याला मोठं होता येतं. तर असा काळ तयार होतो आहे आता. काळाचा काही अंदाज घेणार का नाही आपण? आणि त्या काळाच्या अनुषंगाने जेव्हा आपण पाहतो ही तुलना मनामध्ये विद्रोह निर्माण करते. तो विद्रोह निर्माण होतो की माझी तुलना केली जात आहे, मला सारखं सारखं त्या मुलाशी तुलनेच्या भावनेतून पाहिलं जात आहे आणि मला कमी लेखलं जात आहे. 2 बहिणी आणि 2 भावांमध्ये देखील अशा पद्धतीची तुलना करतात. आणि कसलं वेड आहे त्या यशस्वीतेचं. कुणाची यशस्विता? जीवन कोणाचं यशस्वी करायचं आपल्याला? संवेदनशील आपण आहोत की नाही? कशा प्रकारचं डेडिकेशन लागतं, कशा प्रकारचं समर्पण लागतं. वहिनीने माझा परिचय करून देताना मी स्वीडन, डेन्मार्क आणि नॉर्वे या देशांना गेलो होतो. त्या शाळेमधल्या एका शाळेमध्ये जाण्याचं सौभाग्य मला लाभलं. बंधू भगिनींनो, हे उदाहरण सांगताना मला अभिमान वाटतो. संवेदनशील असलं ना तर मुलगा कसाही असला तरी चालतो, त्याला विकासात्मक वाटचालीकडे नेता येतं.
आपल्या घरातला मुलगा हा एक सुंदर, सुरुवातीलाच मी सांगितलं, तारे जमी पर ते. आपल्या घरातलं तो चैतन्य आहे, आपल्या घरातला तो श्वास आहे, आपल्या घरातला तो आनंद आहे. मानसिक दृष्ट्या रुग्ण असलेल्या मुलांची ती शाळा. 16 वर्षाची एक मुलगी, पण जिचा मेंदू फक्त 2 वर्षाचा आहे, स्पास्टिक ती मुलगी आहे, तिला कसलंही भान नाही. तिचा शिक्षक तिला लेथ मशीनवर एक डिझाईन काहीतरी मॉड्यूल घेण्यासाठी म्हणून काम करत होता. तिच्या हाताला धरून त्याचं डिझाईन बनवणं चालू होतं. त्याच्याकडे मी बघत होतो. साधारण 5 मिनिटाचं ते काम आटोपल्यानंतर त्यांनी ब्रेक घेतला. मी त्या शिक्षकाला विचारलं, व्हॉट आर यू डुईंग? तो म्हणाला, वी आर प्रिपेरिंग समथिंग ब्युटिफुल. उत्तर पहा काय, वी आर प्रिपेरिंग समथिंग ब्युटिफुल. आम्ही काहीतरी छान बनवतो आहोत. संवाद पुढे सुरू राहिला. तो मला सांगितलं त्यांनी की ही 16 वर्षाची मुलगी आहे, पण हिचा मेंदू मात्र 2च वर्षाचा आहे. हिचे हातपाय काम करत नाही, ही अतिशय दिव्यांग आहे. तरी देखील आम्ही हे डिझाईन करतोय काहीतरी. मी त्याला विचारलं, काय बनवतोय? तो म्हणाला, आम्ही फ्लॉवर पॉट बनवतोय. त्याचं पुढचं वाक्य ऐकल्यानंतर डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही हो. त्याला मी विचारलं, किती दिवस झाले तुम्ही हे करतोय? तो म्हणाला, 6 months, फ्रॉम लास्ट 6 months वी आर डुईंग इट. 6 महिने झाले आम्ही हे करतोय आणि आता फक्त आम्हाला डेडलाईन आहे. 1 महिन्यात आम्हाला हा फ्लॉवर पॉट पूर्ण करायचा आहे. मी त्याला विचारलं, कशासाठी करताय फ्लॉवर पॉट? ज्या मुलीचा मेंदू 2च वर्षाचा आहे, जी मुलगी 16 वर्षाची वाढलेली आहे, जी मुलगी दिव्यांग आहे, जिला कसलंही भान नाही, अशा एका स्पेशल चाइल्ड बद्दल देखील एखादा टीचर इतका संवेदनशील राहू शकतो आणि इतक्या संवेदना त्याच्या मनामध्ये निर्माण करू शकतो. त्या संवेदना काय आहेत? तो म्हणाला, 1 महिन्यात आम्हाला फ्लॉवर पॉट करायचं आहे, कारण 1 महिन्यानी मदर्स डे येणार आहे. आम्हाला हिच्या आईला हे गिफ्ट द्यायचं आहे मुलीकडून. कशा संवेदना आहेत हो या. हो, त्या पोरीला काही कळत नाही. ती पोरगी जगाच्या पलीकडे आहे, पण तरी देखील तिच्या मनामध्ये आपल्या आईला गिफ्ट देण्याचं, आपल्या आईला एक सुंदर भेट देण्याचं, स्वतःच्या हातानं बनवून देण्याच्या संवेदना तो शिक्षक प्राणपणानं तयार करण्याचं काम करतोय. तुमच्या माझ्या घरातली मुलं तर किती छान आहेत. कशाला त्या तुलनांच्या जाळ्यामध्ये अडकवून त्यांचं जीवन बर्बाद करतोय आपण? गरज नाही. तसं करू नये, कारण त्या तुलनांचं ओझं त्या लहान लहान खांद्यावर जेव्हा येतं तेव्हा ती कल्पकता आपल्याला निर्माण करावी लागते. संगोपनामध्ये अत्यंत जास्त कल्पकता लागते. छोटे छोटे आनंद निर्माण करावे लागतात. किती छान झालंय, किती मस्त आहे, हे करूयात, ते करूयात, मजा करूयात, आजचा रविवार आहे आपण धमाल करूयात, असले वाक्यच नाही हो घरामध्ये. रविवारच्या दिवशी देखील त्याला फक्त ट्युशनला सोडणे, ट्युशनहून परत आणणे, एवढंच काम फक्त मायबाप इमानदारीनं करतायत. अहो, सगळे मिळून आपण करूयात की काहीतरी. मुलांवर संस्कार कसे होणार? देवदूत चालले होते 2 आकाशातून आणि ते म्हणाले, स्वर्ग कुठे आहे आणि नरक कुठे आहे? एका देवदूताने दुसऱ्या देवदूताला विचारलं. एक म्हणाला, मी तुला दाखवतो नरक काय आहे. तर एका घरापाशी गेले. त्या घरामध्ये आजी आजोबा, चिंगू चिंकी आणि त्यांचे आई बाबा होते. सगळे आपापल्या खोलीमध्ये बसले होते आणि देवदूत म्हणाला, आता या घरामध्ये नरक कसा आहे मी तुला दाखवतो. लाईन घालवली त्यांनी, विद्युत पुरवठा खंडित. लाईन गेल्याबरोबर घरामध्ये सगळ्यांकडून चित्कार उमटला, सगळ्यांकडून उद्गार आला, हे झालं बेकार आहे सगळं. आई बाबा गाडी घेऊन बाहेर निघून गेले. चिंगू चिंकी ड्रॉइंग रूम मध्ये येऊन त्या कंदिलाच्या त्या प्रकाशामध्ये काहीतरी करायला लागले. आजी आजोबा आपल्या घरामध्ये आपल्या खोलीमध्ये बसून डास मारत त्या MSCB वाल्यांच्या नावाने कलकल कलकल करायला लागले. देवदूत म्हणाला, हा नरक. म्हणा, स्वर्ग कोणता? म्हणजे स्वर्ग सांगतो. पुन्हा पुन्हा तशाच पद्धतीचं घर. घरामधल्या एका खोलीमध्ये आजी आजोबा बसलेत, आई बाबा त्यांच्या खोलीमध्ये, चिंगू चिंकी ड्रॉइंग रूम मध्ये काम करतायत काहीतरी. मुलांवर संस्कार कसे होतात हे सांगतोय बंधू भगिनींनो मी. मुलांना आनंद कसा मिळवायचा हे वागून सांगावं लागतं. आनंदी कसं बनावं हे पुस्तक वाचून नाही होत. फक्त लोक पुस्तक ठेवतात ड्रॉइंग रूम मध्ये. आम्ही हे पुस्तक आणलं बरं, वाचलं का? स्वर्ग कसा सांगितलं. परत लाईन घालवली, त्या घरातली विद्युत पुरवठा खंडित केला आणि घरातून उद्गार आला, क्या बात है. लाईन गेल्यानंतर क्या बात है. कारण झालं असं की आजी आजोबा आपल्या खोलीतून उठून ड्रॉइंग रूम मध्ये आले, आई बाबा ड्रॉइंग रूम मध्ये आले आणि मग आजोबा, बाबा आणि चिंगू, आजी, आई आणि चिंगी अशा 2 टीम तयार झाल्या आणि त्यांच्यामध्ये मस्त अंताक्षरी सुरू झाली. मस्त गाणी म्हणणं सुरू झालं. आजी तिच्या कॉलेजच्या वेळामध्ये कोणतं गाणं म्हणायची म्हणून आजोबांनी आठवण केली. आजी लाजायला लागली, आई बाबा गंमत करायला लागले. अशी गमती जमती सुरू राहिल्या. 2 तास मस्त अंताक्षरी रमली. 2 तासानंतर लाईन आली. सगळ्यांच्या तोंडून उद्गार निघाला, अरे यार कशाला लाईन आली. देवदूत म्हणाला, हा स्वर्ग.
घराघरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला कल्पकतेनं आनंद निर्माण करण्याच्या संधी निर्माण करता आल्या पाहिजे. त्या संधी जर मला निर्माण करता आल्या तर माझं लाईफ हे ब्युटिफुल राहू शकतं, माझं जीवन अत्यंत सुंदर राहू शकतं. कसं बघा, आजीबाई, पिंकी, पिंकी, जी बाबा. मम्मी को दे दो. समोसे. एक मिनट, ये दादी के लिए. समोसे पाहून आजीचा चेहरा मेरी पडला. दवाई लाए. हाँ. कोई पिंकी क्या है? दवाई. पिंकी जा पापा से पूछ क्या वो कितना लेंगे. पापा आपको दो दूं? नहीं, एक ही देना. और जरा चाय का भी देखना. हाँ हाँ मम्मा बना रही है. ये नथुराम का है क्या? हाँ दादी, नथुराम के. ये लीजिए एप्पल. आजीला ऍपल पता नहीं मिळाला. अब कैसे बनते होंगे. वैसे ही बनते हैं माँ, जैसे पहले बनते थे. पहले तो यूं बड़े बड़े बनते थे, असली घी में बनते थे, उसमें बादाम डाली हुई रहती थी. पता नहीं अब कैसे. पिंकी जी. एक टुकड़ा देना मुझे, थोड़ा चख लूं. कुछ नहीं मिलेगा आपको. एक टुकड़े में क्या हो जाएगा? क्या हो जाएगा? क्या मतलब क्या हो जाएगा? तो उल्टा सुल्टा खाते रहती हो, तबीयत खराब करते रहती हो. हमें और कोई काम नहीं है. कभी चिक्की छुपा के खाती हो तो कभी भुजिया. चाहे लूज मोशन की नदियां बहती रहे. 100 बार सुना चुका है. अब बच्ची हो, कुछ समझ नहीं पाती हो. तू अकेला ही समझदार है. मुझे कुछ आता ही नाही, जैसे काही अकेला समजदार आहे. कुठे जायचं, काय करायचं काही कळत नाही. एकटा जीव म्हणतात सदाशिव, काय करायचं. जायला पण कुठे जागा नाही. ती मुलं सगळे मागे लागतात, हे नको खाऊ, ते नको खाऊ. कुठे जायचं, कुठे उभं राहायचं. नाउ सी द मोमेंट. येस. फार सुंदर वाक्य होतं. इट्स युअर टर्न, एन्जॉय देअर चाइल्डहुड. जेव्हा मी माझ्या आईचं हे चाइल्डहुड, माझ्या आईचं हे म्हातारपणी असणारं बालपण एन्जॉय करीन, तेव्हा माझ्या घरचा माझा मुलगा पाहीन की खरंच अशा प्रकारे आपल्या आईसोबत देखील छान वागता येतं. संस्कार करत असताना संस्काराचे वर्ग नसतात, वागून संस्कार करता येतात. त्यासाठी कल्पकता आवश्यक असते. आणि म्हणून अशा संस्कार करण्याच्या आणि आनंद निर्माण करण्याच्या संधी आपल्याला शोधता आल्या पाहिजे. मुलांच्या पातळीवर जाऊन आपल्याला त्यांना समजून घेता आलं पाहिजे. ते विचारपूर्वक संगोपन करताना चांगल्या सवयी त्यांना लावता येऊ शकतात. त्यांच्या मनामध्ये देशप्रेम निर्माण करता येऊ शकतं. वेगवेगळ्या गोष्टींवर चर्चा होऊ शकतात. दिवाळीचे किल्ले देखील बनवल्या जाऊ शकतात. आई वडील एकत्रितपणे बसून काहीतरी छान गप्पा मस्त होऊ शकतात. अहो, संध्याकाळची जेवणं बंद झाली आहे हो एकत्रितपणे आपल्या घरातली. अतिशयोक्ती वाटणार नाही, पण मला सांगू द्या, घरी हॉस्टेल बनवून टाकलं आहे. आपण डायनिंग टेबलवर अन्न ठेवलेलं असतं. प्रत्येक पिढी आपापल्या सोयीनं येऊन जेवून जाते. सगळ्यांनी एकत्रितपणे जेवायचं, सगळ्यांनी एकत्रितपणे आनंद घ्यायचा, सगळ्यांनी एकत्रितपणे उपभोग घ्यायचा, आनंद घ्यायचा, ह्या चर्चा होऊ शकतात. त्या सामाजिक तीर्थक्षेत्रांना भेटी देता आल्या पाहिजे. आपल्या मुलांना आपण हे शिकवलं पाहिजे. आणि हे करता येऊ शकतं. तुमच्या माझ्या मुलांना सिमल्याला न्या, तुमच्या माझ्या मुलांना चंडीगडला न्या, माझ्या मुलांना पैसा असेल तर स्वित्झर्लंडला न्या, तुमच्या माझ्या मुलांना सेमाडोहला न्या, तुमच्या माझ्या मुलांना धारणीला न्या. पण त्या धारणीला किंवा सेमाडोला जाताना परतवाड्याच्या पुढे
12 किलोमीटर अंतरावर वज्झर नावाचं एक छोटंसं गाव आहे, ज्या गावाला अंबादास पंत वैद्य बाल संगोपनालय आहे. तिथे गेलं पाहिजे, आपल्या मुलांना तिथे नेऊन दाखवलं पाहिजे. एक 78 वर्षाचा माणूस ज्याचं नाव आहे शंकर बाबा पापळकर, आपल्या मुलांना दाखवला पाहिजे शंकर बाबा पापळकर म्हणजे काय. 78 वर्षाचा माणूस 132 दिव्यांग अंध अपंग मुला मुलींचा बाप बनून काम करतो एकटा. 78 वर्षाचा माणूस त्यातल्या काही मुलांच्या विष्ठा साफ करतो. 78 वर्षाचा माणूस त्यातल्या काही मुलांच्या वेणी घालतो. 78 वर्षाचा माणूस या 132 पोरांना वागवतो, मोठं करतो, जेवणाची व्यवस्था करतो. 78 वर्षाचा माणूस या 132 मुलांना उभं करून ते जेव्हा नावं सांगतात ना, तेव्हा गांधारी शंकर बाबा पापळकर, सुरेश शंकर बाबा पापळकर, प्रकाश शंकर बाबा पापळकर अशा 132 मुलांना आधार कार्ड दिलेलं आहे आणि आधार कार्डावर नाव आहे बापाचं शंकर बाबा पापळकर. कुठून आली आहे ती मुलं? कोणाला फेकून दिलं लखनौच्या कचऱ्याच्या डब्यामध्ये, कोणाला फेकून दिलं रस्त्यावर, कोणाला रेल्वे स्टेशनवर टाकून दिलं, तर कोणाला अक्षरशः ट्रक खाली ठेवून दिलं. अशा लहान मुलींना, अंध अपंग दिव्यांग अशा मुलींना घेऊन 132 पोरांचा बाप बनलेला शंकर बाबा पापळकर आपल्या मुलांना दाखवायला नको आपण? 150 रुपयाचं कॅडबरीचं चॉकलेट मुलांना द्या, हरकत नाही. 700 रुपयाचा पिझ्झा त्यांना खाऊ घाला, तुम्ही आम्ही कमावतो, हरकत नाही. पण त्यांना एकदा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जर नेलं तर वरोरा नावाच्या गावाला ना, जिथे बाबा आमटेंनी आनंदवन निर्माण केलं. त्या बाबा आमटेंच्या जीवनावर साधनाताई आमटेंनी लिहिलेलं संविधान नावाचं पुस्तक तुमच्या माझ्या घरात असलं पाहिजे. फक्त लोकांना दाखवण्यासाठी नाही, तर घरच्या लहान मुलांना त्यातली पानं उलगडून वाचून दाखवता आली पाहिजे. आणि मग त्यांना सांगता आलं पाहिजे की बाबा आमटेंनी काय काम केलं. हो, कुष्ठरोग्यांसाठी केलेलं काम तर मोठं आहे. एक छोटासा प्रसंग बाबांच्या जीवनातला फक्त सांगून बघा, मुलं समजायला लागतील की लोकांसाठी कसं जगायचं. म्हणून कलकत्त्याला बाबा आणि साधनाताई जेव्हा राहत होते ना, तेव्हा ऑफिसला निघाले बाबा, आणि ऑफिसला निघाले तेव्हा नालीच्या शेजारी एक कुष्ठरोगी, त्याचे अंग झडलं होतं, सगळं नालीमध्ये पडलेला होता. बाबांनी त्याच्याकडे पाहिलं आणि ऑफिसला निघून गेले. परत आले तरी तो त्या स्थितीमध्ये पडला होता. असा गटारामध्ये पडलेला भिकारी पाहून तुम्ही आम्ही काय करतो? तुमच्या माझ्या मुलाला AC कार मधून फिरवून जात असताना असा जर माणूस दिसला तर तुम्ही आम्ही काय करतो? बाबांनी जे केलं ते तुम्ही आम्ही करा असं मी सांगत नाहीये, पण असं करणारा एक माणूस आहे. अशा तीर्थक्षेत्रांना, खऱ्या तीर्थक्षेत्रांना मला भेटी देता आल्या पाहिजे. बाबांनी त्या माणसाला उचलून आणलं, उचलून आणून त्याची शुश्रूषा केली, त्याच्या जखमा पुसले, त्याच्यावर मलमपट्टी केली. दुसऱ्या दिवशी सकाळी बाबा उठायचे, त्याची मलमपट्टी करायचे, दुपारच्या वेळी पुन्हा त्याच्या जखमा व्हायला लागायच्या तर साधनातही ते करायच्या, आणि रात्री येऊन बाबा पुन्हा त्याला सांभाळायचे. असं एका खोलीमध्ये राहणाऱ्या बाबांनी आणि साधनाताईंनी त्या बिचाऱ्या कुष्ठरोगी बांधवाला, जो जातीचा नाही, जो धर्माचा नाही, कशाचा नाही, नाव काय माहित नाही, अशा माणसाला 7.5 वर्ष सांभाळलं. 7.5 वर्ष. मग असल्या मोठ्या लोकांनी तयार केलेल्या कामांना जेव्हा आपण मुलांना नेऊन भेटी देतो ना, तेव्हा संवेदना निर्माण होतात, तेव्हा मुलं संवेदनशील बनतात. आणि ती संवेदनशीलपणा कशी असते बघा. एक गावाकडचा लहान मुलगा, ₹50 आणि त्याची स्वप्न. जत्रेत निघालं पोरगं. आजीनं माफ केलं. आता तो मुलगा काय करतो बघा. त्याला संस्कार म्हणतात.
शेअर केअर अँड जॉय. आनंद वाटा, आनंदानं काळजी घ्या आणि त्यामधून आनंद मिळवा. जेवढा आनंद देता येईल तेवढा आनंद परत मिळेल. हा इतका छोटा संस्कार आपल्या घरामध्ये आपल्या मुलांना स्वतःच्या वागणुकीतून देता येऊ शकतो. अशा प्रकारचं वैचारिक आणि भावनेच्या भरामध्ये आणि भावनेचा आधार घेऊन आपल्याला जर त्याला मोठं करता आलं तर त्यासाठी या घरातल्या दोनही पिढ्यांचा सकारात्मक सहभाग आपल्याला अपेक्षित आहे. तो प्रत्यक्ष सहभाग पालकाचा जेव्हा असतो ना, कुठल्याही गुगलनं कुठल्याही कम्प्युटरनं रिप्लेस न होणारा असा पालकांचा सहभाग जेव्हा आपल्याला करता येईल तेव्हा मग आपल्याला आपल्या मुलांसाठी आपण काहीतरी करतोय या समर्पणाची भावना आणि या समर्पणाचा आनंद किती राहतो. आणि बंधू भगिनींनो, हे सगळं मुलांना कळत असतं. आपला बाप आपल्यासाठी किती करतो आहे आणि आपला बाप आपल्या साल मोठं करण्यासाठी काय काय कष्ट करतोय हे सांगणारी एक छोटीशी चिमुकली मी तुम्हाला आता दाखवतोय. एक छोटीशी मुलगी जी समजून घेते आपला बाप काय करतो. बाप मनापासून करतोय, हो, त्याचा आनंद घेतोय, पण त्या मुलीला देखील समजू शकतं ते कसं आहे. इंग्रजीमधली क्लिप आहे, पण मी त्याचं भाषांतर करीन आणि तुम्हाला सांगेन बापाचा आनंद आणि मुलीची संवेदना. वडिलांबद्दल Daddy is the sweetest daddy in the world. बाबा अतिशय गोड आहेत. Daddy is the most handsome, बाबा माझे हिरो सारखे आहेत. the smartest, सगळ्यात स्मार्ट, the most clever, सगळ्यात हुशार, the kindest, सगळ्यात दयाळू. He is my Superman. ते माझे सुपरमॅन आहेत. Daddy wants me to do well at school. वडिलांना मी खूप मोठी झाली पाहिजे असं वाटतं. Daddy is just great, but पण he lies. बाबा खोटं बोलतात. He lies about having a job. नोकरी आहे असं बाबा खोटं बोलतात. He lies about having money. पैसे आहेत असं बाबा खोटं बोलतात. He lies that he is not tired. बाबा खोटं बोलतात की ते थकलेले नाहीत. He lies that he is not hungry. बाबा खोटं बोलतात की त्यांना भूक नाही. He lies that we have everything. ते खोटं बोलतात की आपल्याजवळ सगळं काही आहे. He lies about his happiness. ते आनंदी दाखवतात. He lies because of me. ते मला मोठं करण्यासाठी खोटं बोलतात. I love Daddy. A child's future is worth sacrifice. मुलांचं भविष्य हे समर्पणासाठी योग्य असतं. समर्पण आईवडिलांचं, समर्पण आईवडिलांनी केलेल्या प्रेमाचं, समर्पण आईवडिलांच्या घराच्या छताखाली मुलांना आश्वस्त वाटण्याचं.
समर्पण संवाद संपू न देण्याचं आणि संवाद संपत असेल तर धोक्याची घंटा समजण्याचं. संवाद आणि मुलांच्या जीवनाला आकार देण्याचा खरा अर्थ समजून घेऊन तो संयम निर्माण करून समर्पण मुलांचं भविष्य घडवण्याचं. कारण वेळ निघून गेल्यानंतर आपल्याला फक्त पश्चात्ताप याच्याशिवाय दुसरं काही असू शकत नाही. समूह चिंतन यासाठी की त्या चिंतनाच्या माध्यमातून आपल्याला आपल्या मुलांची काळजी घेता आली पाहिजे. समूह चिंतन यासाठी की आपल्याला आपल्या मुलांची काळजी घेण्याचं कारण त्यांना आपली नितांत आवश्यकता आहे. त्यांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या आहेत, त्यांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं त्यांना घराच्या चौकटीमध्ये मिळाली पाहिजे. घराच्या चौकटीमध्ये आईवडिलांनी, आजी आजोबांनी सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे समुपदेशनाच्या माध्यमातून आपल्याला त्या मुलाला सांभाळता आलं पाहिजे. कारण त्याचं आयुष्य जर मोठं झालं, तो जर चांगला नागरिक घडू शकला, त्याच्यामध्ये जर संवेदना निर्माण झाल्या, त्याच्यामध्ये जर या देशाला मोठं करण्याची आसक्ती निर्माण झाली आणि त्याच्यामध्ये जर एक चांगला माणूस म्हणून जगण्याची शक्ती निर्माण झाली, तर त्याचं संपूर्ण श्रेय त्याला मोठं करणाऱ्या आईवडिलांना देता येऊ शकतं. आणि ते तुम्हाला मला घेता आलं पाहिजे आणि ते घेण्याची शक्ती तुम्हाला मला प्रदान झाली पाहिजे अशी ईश्वरचरणी, सद्गुरुचरणी प्रार्थना करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद.